एकूण 3 सत्र आपली झालेली आहेत. आजच्या 4थ्या सत्रामध्ये आपण 5वा दृष्टांत बघणार आहोत. याआधी आपले अंतुलाचा, बाहेरीलाचा आणि उंबऱ्यावर चिलाचा आणि कुकडीयेचा असे 4 दृष्टांत आपले झाले. परमेश्वर जीवाला दान देतात तर ते किती माध्यमातून देतात या संदर्भातले दृष्टांत आपण बघतो आहोत. यामध्ये सांगितलेलं आहे की दृक, स्पर्श, आलाप आणि अंतःकरण या 4 माध्यमातून परमेश्वर जीवाला आपलं दातृत्व देत असतात. या संदर्भातला आपण कुकडीयेच्या दृष्टांतामध्ये आपण काय बघितलेलं आहे? स्पर्शद्वारे देणे आती, म्हणजे दृक, स्पर्श. तर स्पर्श हा प्रकार बघितलेला आहे आपण 3ऱ्या सत्रामध्ये. आत्ताच्या या सत्रामध्ये आपण दृष्टीद्वारे देणे आती, जे परमेश्वर जीवाला दृष्टीद्वारे कसं दातृत्व करतात आणि कोणाकोणाला ते दातृत्व केलेलं आहे ते आजच्या या 5व्या दृष्टांताच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. दृष्टीद्वारे देण्याती जैसा मासळीयेचा. दृष्टीद्वारे परमेश्वर देतात आणि यासाठी जो दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे तो दृष्टांत आहे मासळीयेचा. मासळी म्हणजे काय? मासा असतो, तर त्या मास्याचा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला व्यवहारामधल्या अशा काही या गोष्टी आहेत, समजा की मासा कशा प्रकारे आपल्या पिल्लांना अमृतकळा कशा प्रकारे देतो, त्यांच्यामध्ये ती जीवविणी जी शक्ती असते ती कशा प्रकारे तो पोहोचवतो हे आपल्याला बहुतांशी माहिती नाही. परंतु स्वामींनी जो दृष्टांत सांगितलेला आहे त्या दृष्टांताच्या माध्यमातून हा जो उलगडा आहे हा एक वेगळा उलगडा आपल्याला याच्यातनं मिळतो आणि सोबतच त्या दृष्टांताच्या माध्यमातून महत्त्वाचं जे तत्वज्ञान आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. दृष्टीद्वारे देणे आती जैसा मासळीयेचा. मासळी असे ते पाणी आणतू वितू वितू जाय, मागवते परतोनी तया ते दृष्टी पाहे. आता या मासळीच्या दृष्टांतामध्ये एकतर परमेश्वर जीवाला पाहतात आणि मग त्या माध्यमातून देतात, परंतु त्यावेळेस जीवाची पण दृष्टी जी आहे ती ईश्वराच्या सन्मुख झाली पाहिजे. ती जी दृष्टी आहे जीवाची ती सुद्धा कशी पाहिजे? अनुकूल असणं गरजेचं आहे. अनुकूलता जर का नसेल तर आपण कुठूनच काहीच घेऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण जे ग्रहण करतो आहोत त्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. ज्यांच्याकडनं ग्रहण करतोय त्यांच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. नाहीतर आपल्याला जे आपण घेतल्या गेलेलं आहे असं आपल्याला वाटतं त्याचं जो काही फलसूचकता असते ती त्या जशी भेटली पाहिजे तशी ती भेटत नाही. जसं सांगितलेलं आहे की तुम्ही आता जेवण करत आहात, पदार्थ उत्तम आहे, परंतु भोजन करत असताना जर का तुम्ही तमतम करत जेवलात, चिडचिड करत, तर ते अन्न जे आहे ते अन्न तुमच्या अंगी लागणार नाही. किंवा तो पदार्थ किती जरी उत्तम असेल तरी त्या पदार्थातनं जे पोषण तत्व तुम्हाला मिळायला पाहिजे ते मिळणार नाही. आणि म्हणून कुठलंही म्हणजे हे तर नुसतं जेवणासंदर्भातलं झालं, ज्ञानासंदर्भात सुद्धा असंच आहे की ज्ञान घेत असताना तुम्ही तुमची स्थिती कशी आहे, तुमची मनस्थिती कशी आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. आणि जशी तुमची मनस्थिती असेल, जशी तुमची वैचारिकता असेल त्यानुसार तुम्हाला ते जे ऐकताय, तुम्ही जे श्रवण करत आहात ते किती प्रमाणामध्ये तुमच्यामध्ये उतरतंय हे तुमच्या त्या मानसिकतेशी ते जोडलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की परमेश्वराकडे अनुकूल दृष्टीने बघायचं आहे.
आपण जे ग्रहण करतो आहोत, ज्ञान असेल, स्मरण असेल, लीळाचिंतन असेल, हे घेत असताना, हे श्रवण करत असताना, हे वाचन करत असताना तुमची जर का अनुकूल बुद्धी नसेल, म्हणजे घेण्याची जर का वृत्ती नसेल तुमची, तर तुमच्या काहीच लक्षात राहणार नाही किंवा तुम्हाला काहीच आठवणार नाही. तर नाथोबास होते. म्हणजे एकदा काय झालं, स्वामींनी निरूपण केलं, नाथोबास आहेत त्या ठिकाणी, भटोबास सुद्धा आहेत. निरूपण झाल्यानंतर चिंतनी हा जो काही प्रकार आहे आमच्या मानव पंथामध्ये रूढ आहे हा प्रकार. म्हणजे पोथीमध्ये जे काही विषय झालेला आहे त्यावर अजून सखोल चिंतन जे आहे ते चिंतनीमध्ये होत असतं. म्हणजे बहुतांश असं होतं कधी कधी की पोथीपेक्षा सुद्धा चिंतनी उजवी ठरत असते, म्हणजे अजून चांगली होत असते. कारण की पोथीमध्ये आपण एकदा ऐकतो आणि चिंतनीमध्ये परत दुसऱ्यांदा ऐकायला मिळतं. पोथीमध्ये ज्या काही शंका निर्माण झालेल्या त्याचे उत्तरं आणि त्याच्यावर चर्चा, त्याच्यावर मंथन चिंतनीमध्ये होत असतं. नाथोबास आहेत आणि नाथोबासांसोबत आता चिंतनी करायची आहे भटोबासांना. आणि भटोबासांनी विचारलं की मगाशी स्वामींनी जे निरूपण केलं त्यातलं तुम्हाला काय आठवतं, काय काय मुद्दे आठवतात, काही नवीन आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. नाथोबास म्हणतात मला काहीच आठवत नाही. ते म्हणाले थोडं 1-2 ओळी अजिबात नाही आठवत, एखादा मुद्दा नाही आठवत, एखादा शब्द तरी सांगा. ते म्हणे नाही आठवत. म्हणजे ज्यावेळेस ते निरूपण सुरू होतं त्यावेळीच नाथोबास स्वामी सांगतात त्यावेळी हा तेथ नव्हता. म्हणजे त्यांची घेण्याची जी वृत्ती, उपस्थिती आहे परंतु घेण्याची वृत्ती जी आहे ती घेण्याची वृत्ती सुरू नाही झालेली आहे, त्यांनी ती चालू सक्रिय केलेली नाही आहे आणि त्याविषयी ते अनुकूल नाही आहेत. म्हणजे काय झालं, त्याच्यामुळे त्यांना ते काहीही आठवत नाही आहे. आणि म्हणून कुठलीही गोष्ट घेत असताना मग तुम्ही जर का एखादं चांगलं दृश्य बघत असाल, तुम्ही चांगलं एखादं काहीतरी श्रवण करत असाल, तुम्ही काहीतरी चांगलं वाचत असाल किंवा बोलत असाल, अशा प्रत्येक वेळी चांगल्याच्याच वेळी बरं का तुमची अनुकूल बुद्धी असली पाहिजे, अनुकूल भाव असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते ग्रहण होतं. आम्ही संवत्सरला अध्ययनाला होतो मामाजींकडे. मग जर का आम्ही काहीतरी मामाजींकडनं काहीतरी श्रवण करत आहोत, काहीतरी निरूपण ते करत आहेत आणि ते ऐकत असताना आम्हाला असं वाटायचं की हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, म्हणून आम्ही काय करायचो, लगेच लिहायला घ्यायचो. वही असायची आणि पेन असायचा, तो मुद्दा लगेच आम्ही लिहायला घ्यायचो. मामाजी आम्हाला सांगायचे लिहू नका. आत्ता जो विषय सुरू आहे तो व्यवस्थितपणे लक्ष देऊन अनुकूल बुद्धीने तुम्ही तो ऐका. ऐकल्यानंतर तो समजून घ्या आणि समजल्यानंतर मग तो लिहून काढा. आत्ता जर का तो आपण मुद्दा लिहिला तर तो मुद्दा शब्दोन शब्द लिहिला जातो. जसा निरूपकाने तो निरूपण केलेला आहे तसाच्या तसा वाक्य लिहिल्या जातं, तसे शब्द लिहिले जातात. परंतु तुम्ही 2 दिवसांनी जर का ते परत वाक्य वाचलं तर तुम्हाला त्या वाक्याचा संदर्भच लागत नाही की हे वाक्य आपण का लिहिलेलं आहे, हे वाक्य निरूपकाने बाबांनी आम्हाला का सांगितलं, कुठल्या विषयावर सांगितलं, याच्यातनं काय सिद्धांत काढायचा आहे, अशा कुठलाच ताळमेळ आपल्याला त्याच्यातनं लागत नाही. कारण की आपण लक्ष देऊन ऐकलेलं नाही आहे. लक्ष देऊन जर का ऐकलेलं असेल तर कदाचित तुम्हाला पाठ राहणार नाही. पाठ नाही राहिलं तर काही हरकत नाही, परंतु जेव्हा केव्हा तुम्ही परत हा दृष्टांत ऐकाल त्यावेळी तुम्हाला लक्षात येणार आहे ह्या दृष्टांत आपण ऐकलेला आहे बरं का कुठेतरी, त्याचा संदर्भ लागतो. मग परत तिसऱ्यांदा तेव्हा हाच दृष्टांत तुम्ही कुठेतरी अजून तिसऱ्या ठिकाणी ऐकाल तेव्हा अजून तुम्हाला त्याच्यातनं उकल होईल, अजून तो दृष्टांत चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. म्हणजे काय होणार आहे, जेवढं तुम्ही लक्ष देऊन ऐकाल, पहिल्याच वेळी लक्ष देऊन ऐकलं म्हणजे सगळेच प्रश्न सुटतात असं नाही, तुम्हाला परत दुसऱ्यांदा ऐकावं लागतं, परत तिसऱ्यांदा ऐकावं लागतं. जर का तुम्ही डोमेग्रांचीच लीळा अजून एक आपण बघितली की आमचे स्वामी उंच मठामध्ये भक्तजनांना दर्शन देण्यासाठी किंवा काही निरूपण करण्यासाठी गेलेले आहेत. उंच मठामध्ये सगळे भक्तजन आतमध्ये बसलेले आहेत. आमचे स्वामी आतमध्ये जातात आणि आतमध्ये जाण्याआधी स्वामी थोडासा चाहूल घेतात की आतमध्ये काय चालू आहे. आतमध्ये चालू असते अन्य वार्ता. म्हणजे आपण पोथीच्या आधी आपण का हे करतो, स्मरण करायला सांगतो आपण. कशासाठी, 2 फायदे होतात त्याच्यामध्ये. एक तर तुमची अन्य वार्ता बंद होते
म्हणजे वचनाचं पालन आहे. स्वामींनी सांगितलं अन्य वार्ता करू नका. आणि एक स्मरण होतं म्हणजे स्वामींच्या परत एका वचनाचं पालन होतं. म्हणजे तुमच्या एकाच याच्यामध्ये दोन गोष्टी होतात. आणि म्हणून कधीही कुठल्याही ठिकाणी निरूपणाला बसत असताना आधी 2 दंडवत घालून बसा आणि तदनंतर पोथी सुरू होण्याला वेळ असेल तर आपण आपली गाठी काढायची आणि नामस्मरण आपलं चालू ठेवायचं. आसपासचे लोक बोलत असतील बोलू द्या, तुम्ही बोलायचं नाही आणि त्यांचं ऐकायचं सुद्धा नाही. का आपण स्मरण का करत असतो? तिसरा फायदा सांगतो. जे आता आपण ऐकणार आहोत ते आपल्याला उमटेल की नाही उमटेल आपल्याला माहिती नाही. आपल्या लक्षात राहील की नाही राहील आपल्याला माहिती नाही आहे. मग तो अनुकूल भाव आपल्याला निर्माण करायचा आहे. तो कसा करायचा? तर देवाला आधी विनंती करायची असते त्या स्मरणाच्या माध्यमातनं की देवा आता जे काय आम्ही ऐकणार आहोत, जे काही श्रवण करणार आहोत ते आम्हाला उमटू दे, तो विषय आम्हाला कळू दे आणि त्याच्यातनं आमच्या उद्धरण मार्गाचा जो काही उकल आहे तो आम्हाला होऊ दे. या दृष्टिकोनातनं आपण देवाला प्रार्थना करायची असते. याच्यात जो काही आचरणीय भाग सांगितला जाईल तो कुठेतरी आमच्या आचरणात येऊ दे, अशा प्रकारची विनंती तुम्ही परमेश्वराला करायची असते. आणि मग आत्ता तुम्ही जेव्हा ऐकाल, तुम्ही हा प्रयोग करून बघा. आधी देवाला विनंती करा आणि विनंती केल्यानंतर मग ऐका. तुम्ही घरामध्ये सुद्धा काही लीळा वाचन करत असाल तर 2 दंडवत घाला आणि ते 2 दंडवत रिकामे घालू नका. म्हणजे एखाद्याकडनं समजा आपल्याला काही वस्तू आलेली असते डब्यामध्ये, मग आता तो डबा आपल्याला त्याला परत करायचा असतो. मग कसा करतो आपण? रिकामाच देतो का? म्हणजे आपल्याला ही बुद्धी आहे की कुणालाही त्यांचं परत ते भांडं देत असताना ते रिकामं देऊ नये, त्याच्यात काहीतरी ठेवून द्यावं. मग देवाला दंडवत घालताना ते रिकामे दंडवत घालावेत का? नाही. ते दंडवत कसे पाहिजेत? विनंतीपूर्वक पाहिजेत. म्हणजे त्या दंडवतामध्ये तुमची विनंती असली पाहिजे. आपण देवपूजा आरती झाल्यानंतर दंडवत घालतो त्याच्यामध्ये तुमचं प्रायश्चित असलं पाहिजे. पोथीच्या आधी जे दंडवत घातले जातात त्याच्यामध्ये तुमची देवाला विनंती असली पाहिजे की आता मी जे श्रवण करणार आहे त्याचा उमट होऊ दे. पोथी झाल्यानंतर परत आपण जे दंडवत घालतो त्याच्यामध्ये सुद्धा देवाला विनंती असली पाहिजे की बाबा आत्ता जे आम्ही ऐकलेलं आहे ते आमच्या लक्षात राहू दे, ते आमच्या उमटामध्ये येऊ देते. आणि म्हणून अशा पद्धतीची विनंती आपण देवाला केली पाहिजे. सकाळचं 3 ते 6चं जे स्मरण आहे, जे कोणी 3 ते 6 उठतात स्मरणासाठी त्यांना एक विनंती आहे की त्यांनी त्या 3 ते 6च्या स्मरणामध्ये कुठल्याही जीवदेवता प्रपंचापैकी कुठल्याही वस्तू, कुठलेही पदार्थ आणि कुठल्याही गोष्टी मागू नयेत. तो जो सकाळचा जो वेळ आहे 3 ते 6चा वेळ जो आहे त्या वेळामध्ये स्वतः परमेश्वर सकळ जीवांचं चिंतन करत असतात. महादाईसांनी विचारलं, जी जी आम्ही गोसावी ते चिंतू गोसावी काही चिंतती. आमचे स्वामी म्हणतात, बाई हे सकळ जीवा ते चिंती. मग अशा वेळेस परमेश्वर आपलं चिंतन करत आहेत आणि आपण परमेश्वर आपल्याकडे बघत आहेत आणि आपण कोणाकडे बघत आहोत? जीवाकडे बघत आहोत, देवतेकडे बघत आहोत, प्रपंचाकडे बघत आहोत. तर चालणार नाही. अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? परमेश्वर तुमच्याकडे बघत आहेत तर तुम्ही परमेश्वराकडे, परमेश्वराचं दातृत्व जे आहे, परमेश्वर जे दातृत्व तुम्हाला देणार आहेत ते दातृत्व तुम्हाला मागता आलं पाहिजे. मग परमेश्वर काय देतात? तिथे दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वर प्रसन्न झाल्या जीवे काही विषय व्यवहारू मागावा. काय मागावं? परमेश्वराकडे त्यांचं ज्ञान आणि त्यांचं प्रेम जे आहे ते मागता आलं पाहिजे आपल्याला. आणि 3 ते 6च्या स्मरणामध्ये एवढ्याच गोष्टी मागायच्या आहेत. तुम्हाला दैवपैकीचं काय ज्ञान लक्षात राहत नाही का? ते मागा देवाकडे. तुम्हाला जर का वाचनाचा कंटाळा आहे, लीळाचरित्र वाचनाचा कंटाळा आहे तर तो तुम्ही देवाकडे मागा की मला हा कंटाळा जाऊ दे आणि तुम्ही स्वतः सुद्धा प्रयत्न करा. अशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे? जे ज्या विधी आपल्याला ईश्वरोक्त विधी करताना आपल्याला जे काही त्रास अडचणी वगैरे ज्या होत आहेत त्या सगळ्या ज्या काही त्याच्यामध्ये अडथळे येत आहेत ते सगळे अडथळे निस्तरण्यासाठी, निघून जाण्यासाठी आपण देवाकडे 3 ते 6च्या त्या कालावधीमध्ये तेवढं देवाकडे मागता आलं पाहिजे. आपल्याला तेवढंच भेटणार तुम्हाला. तुम्ही त्यावेळेस जर का जीवदेवता प्रपंचापैकी काहीतरी मागत राहिले तर मग परमेश्वराला खंती येईल त्यावेळेस. म्हणजे ही गोष्ट आपण पाळली पाहिजे. आणि त्यावेळेस परमेश्वर आपलं चिंतन करण्यात हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आता आपण पाहतो आहोत
की परमेश्वराकडे मागत असताना आपली ती अनुकूल बुद्धी असणं खूप गरजेचं आहे, अनुकूल दृष्टी आपली असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपण हा मासळीचा दृष्टांत जो आहे तो दृष्टांत आपण या ठिकाणी बघतो आहोत. या संदर्भातली जी लीळा आहे ती पूर्वार्ध 110 क्रमांकाची आहे. भोग नारायणी माय धुवा भेटी. भोग नारायण हे पैठण या ठिकाणी आहे. आता जर का आपण पैठणचं स्थान करायला गेलो तर भोग नारायणचं स्थान त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि त्या ठिकाणी आमच्या स्वामींना 10 महिने अवस्थान होतं. तर या ठिकाणी माय धुवा, माय म्हणजे माता आणि धुवा म्हणजे लेक म्हणजे तिची मुलगी, या दोघींना स्वामींची भेट घडलेली आहे. ती कशी घडली ती आपण बघूया. गदो नायकाची ब्रह्मपुरी माय धुवाचे घर. गदो नायकाची ब्रह्मपुरी म्हणजे त्या गावाकडे जर का तुम्ही गेलात तर विशिष्ट किंवा शहरामध्ये गेलात तर विशिष्ट रस्त्यांना विशिष्ट नावं त्या ठिकाणी दिलेली असतात. मग या ठिकाणची जी काही ती एक गल्ली आहे किंवा आळी आहे, रस्ता आहे, त्याला गदो नायकाची ब्रह्मपुरी म्हणजे गदो नायकाचं ते पूर्ण ते ब्राह्मण वाडा म्हणा की ब्राह्मण गल्ली म्हणा ती अशी ती आहे. तिथे या माय धुवा म्हणजे या माय लेकींचं घर होतं. तिया काही प्रयागी स्नान करीती तोची देव पाहती. कही लोणारी स्नान करीती तोची देव पाहती. कही पिंपळेश्वरी स्नान करीती तोची देव पाहती. त्यांची दोघांची माय लेकीचा एक नेहमीचा नियम होता की विशिष्ट ठिकाणी स्नान करायचं त्या घाटावर. आणि तिथे जवळपास जे दैवत असेल, जे मंदिर असेल, जे आधीच्या काळामध्ये काय होतं की पैठण हे एकदम तीर्थस्थानांच्या बाबतीमध्ये, मंदिरांच्या बाबतीमध्ये, धार्मिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये एकदमच ते प्रसिद्ध होतं आणि तिकडे अनेक देवळं मंदिरं होती. आणि त्या ठिकाणी मग स्नान करायचं त्या घाटावर आणि तिथे जवळपास जे प्रसिद्ध काही मंदिर असेल, देऊळ असेल, तिथे जायचं, त्या देवतेचं, त्या प्रतिमेचं दर्शन घ्यायचं, पूजन करायचं, पुष्प अर्पण करायचं, असं नेहमीचा त्यांचा रोजचा विधी. आदित्यवारी भोगवती येसी महिमा. आदित्यवार म्हणजे रविवार होता आणि रविवारी जिथे स्वामींचा मुक्काम आहे तिथे त्या भोगावती येसी तिथे त्या दिवशी तो दिवस होता की त्या दिवशी त्या ठिकाणी सगळेजण त्या देवतेला, तिथल्या त्या दैवताला पूजन भजन करण्यासाठी त्या ठिकाणी यायचे. आणि तिये दिसी असी का लोकू भोगवती येसी स्नान करी. आणि प्रत्येक व्यक्ती ते तिथे येऊन, बहुत लोक येऊन तिथे स्नान करायचे. ऐसा एकू आदित्यवारू आला. एक दिवशी असा आदित्यवार आला. गोसाव्यांसी भोग नारायणाची पटी साळेवरी आसन असे. आमच्या स्वामींना त्या भोग नारायणची जी पटीशाळा होती, पटीशाळा म्हणजे पडवी, जिथे आता मी बसलेलो आहे याला काय म्हणतात, पडवी असं म्हणतात. आणि लीळाचरित्राच्या भाषेमध्ये याला काय म्हणतात, पटीशाळा. तव माय धुवा दोघी तिया भोगावतीशी स्नानासी जात होतिया. माय धुवा लेकी ह्या भोगावतीला स्नान करून भोगनारायणकडे त्यानंतर आलेल्या आहेत, परंतु त्या भोगावतीला स्नान करण्यासाठी चाललेल्या होत्या. आणि त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्यातली जी माय धुवा म्हणजे ती माय लेकी होती, त्याच्यातली जी लेकी होती म्हणजे मुलगी होती, तिने स्वामींना पाहिलं. पाहिलं म्हणजे कसं पाहिलं, दृष्टीने पाहिलेलं आहे. डोळ्यांनी पाहतो ना आपण, डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि दृष्टांत कुठला चालू आहे, दृष्टीद्वारे देणे आती जैसा मासळीयेचा दृष्टांत चालू आहे. आणि माये ते म्हणितले आणि ती मुलगी आईला म्हणते, चालो जाओ या देवळासी, ये देऊळ काही देखिलेची नाही. ती म्हणते आईला की चल बरं या देवळात आपण जाऊया, हे देऊळ आपण कधी बघितलंच नाही, एवढ्या दिवस आपण इकडे येतो जातो. तैसियाची तिया भोग नारायणासी आलिया. आणि तशाच त्या भोग नारायणाच्या त्या देवळामध्ये आल्या, जिच्या पटीशाळेमध्ये आमच्या स्वामींना आसन आहे. लेकी गोसाविया ते देखिली सामोरी आली, दंडवत घातले श्रीचरणा लागली. ती जी मुलगी आहे त्या आईच्याही पुढे चालत आलेली आहे. स्वामींना ती बघत बघत आणि दंडवत घातले स्वामींना, श्रीचरणा लागली, श्रीमूर्ती पाहत होती. आणि स्वामींकडे ती वेधल्या गेली. स्वामींकडे ती स्वामींची जी श्रीमूर्ती आहे ती अवलोकन ती करत आहे. माता भीतरी गेली देवता पाहिली. आता बघा दोघी सोबतच आहेत. आता पाहिल्या गेलं
तर मुलीपेक्षा आई हुशार पाहिजे ना. मुलीपेक्षा आई सज्ञान आहे. म्हणजे ते बोलल्या जातं ना, आम्ही तुमच्यापेक्षा जास्त 2 पावसाळे जास्त खाल्लेले आहेत, पाहिलेले आहेत, असा काही अनुभव सांगितला जातो. मोठे लोक सांगतात छोट्यांना. परंतु दैवराटीमध्ये या गोष्टी चालत नाही. व्यवहारामध्ये या गोष्टी चालत असतील. दैवराटीमध्ये इथे अधिकार चालतो, अनधिकार चालतो. म्हणजे या गोष्टी बघितल्या जातात. योग्यता अयोग्यता काय आहे, तुमची कणव काय आहे, या गोष्टींचा विचार असतो. भटोबासांचे जे पुत्र आहेत वैराग्य देव, त्यांचा जन्म झाला आणि त्यांना जेव्हा स्वामींकडे आणलेला आहे तेव्हा स्वामींनी त्यांना पाहिलं आणि स्वामी त्यांना म्हणतात की तुम्ही येत असा. कोणाला म्हणाले स्वामी? त्या देहामध्ये असलेला जो जीव आहे तो इतका कणवयुक्त जीव आहे की फक्त एका काही विशिष्ट त्यांचे जे काही आचरण, त्यांचं काही स्मरण वगैरे काही बाकी असेल, देहक्षेपणे बाकी असेल, तेवढा कालावधीसाठी त्यांना आणलेलं आहे. कमी कालावधीमध्येच त्यांना ज्ञानसुद्धा झालं, अनुसरणसुद्धा झालं, देह क्षेपलं आणि काहीतरी खूप कमी वयामध्ये 15च्या आतच त्यांचं देहावसानसुद्धा झालं, देह क्षेपलं, पुनःसंबंधाला गेले ते. म्हणजे जन्मले कधी आणि लगेच पुनःसंबंधालाही गेले. भटोबासांच्या आधी पुनःसंबंधाला गेले ते. म्हणजे काय आहे, इथे वयाचं बंधन नाही, इथे कणवेचं काही गणित आहे, अधिकाराचं अनधिकाराचं गणित आहे. आणि म्हणून माता जी आहे, मातेने काही स्वामींना पाहिलं नसेल का? पाहिलं आहे, परंतु मातेची बुद्धी अनुकूल नाही आहे. माता फक्त पाहते वृक्षपणे, रिकामं. आपण कधी कधी दंडोत घालतो ना, रिकामे. कोणी सांगितलं 5 दंडोत घाला, आपण घातले 5 दंडोत. 5 दंडोत झाले की आपण विचारतो 5 दंडोत झाले, बस झाले का आता? म्हणजे हे दंडोत समजायचे वृक्ष दंडवत आहेत. आपण जेव्हा दंडवत मोजतो ना तेव्हा समजायचे की आपले दंडवत वृक्ष आहेत. आपण जर का घरी म्हटलं की मी 2 चपात्या खाल्ल्या, की आई म्हणते मोजायचं नाही खाताना. म्हणजे मोजलं तर काय होतं, लेखी लागत नाही ते खाल्लेलं. तसं दंडवत घालताना किंवा विधी करत असताना तुम्ही जर का मोजून मोजून जर का केलं तर ते लेखी लागत असेल का? परमेश्वराकडनं घेताना आपण असं म्हणतो का कधी की मला एवढं एवढं पाहिजे म्हणून? म्हणजे ते घेत असताना, सुख घेताना आपण कधी म्हणतो देवाला की मला 1 किलो सुख पाहिजे, असं म्हणतो आपण कधी? नाही. आम्हाला सुख जेवढं पाहिजे ते जेवढं भेटेल तेवढं घेत राहतो आपण. परंतु परमेश्वराला देत असताना आपण काय करत असतो, मग मोजून मोजून सगळ्या गोष्टी देत असतो. विषय पैशाचा चालू नाही आहे, विषय विधीचा चालू आहे. आणि विधीमध्ये तुम्ही जे किती तुमचं योगदान किती देताय. मग स्मरण करत असताना आपण काय करत असतो, गाठी हातामध्ये घेतो आणि मग ते गाठी घेऊन काही खडे घेतल्या जातात आणि ते खड्यांनी ते स्मरण मोजल्या जातं. म्हणजे एवढं केलं आणि ते लिहून ठेवतात काही काही लोक. आणि मग 9 दिवस 8 दिवस झाले नपाळत्याचे की मग त्याचा हिशोब केला जातो की टोटल एवढं एवढं मिळणार आहे. म्हणजे एवढं एवढं स्मरण झालं आणि मग आपण सांगायला मोकळे होतो की या नवरात्रीमध्ये आम्ही एवढं एवढं 1000 स्मरण केलं, एवढं एवढं लाख स्मरण केलं. म्हणजे काय आहे, त्याची जाहिरात नंतर आपण करायची. म्हणजे सगळ्या गोष्टी मोजून आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये तो वृक्षपणा आहे. ज्या ठिकाणी गणना आहे, ज्या ठिकाणी मोजमाप आहे, म्हणजे तुम्ही जर का म्हणाले पंक्तीला फक्त 50च लोक आले पाहिजेत तर तुमची ती क्रिया वृक्ष आहे. पण एखादा अन्नदान करणारा म्हणतो की किती लोक येऊ द्या, काही हरकत नाही, काही घाबरू नका. ती क्रिया बघा उत्तम क्रिया होते. कमी लोकांची क्रिया वृक्ष क्रिया होते, पण अधिक लोक जर का त्याच्यात वाढवा आपण अपेक्षा ठेवली तर ती क्रिया अजून चांगल्या प्रकारची होत असते. म्हणून मोजमाप हे कुठल्याही क्षेत्रामध्ये असता कामा नये. म्हणजे विधीच्या वगैरे ठिकाणी, आपुलकीच्या ठिकाणी मोजमाप असू नये. आणि म्हणून ही जी आई आहे हिचं पाहणं कसं आहे, वृक्ष आहे, तिच्या त्या पाहण्यामध्ये वृक्षता आहे ती. आणि म्हणून तिने स्वामींना पाहिलं आहे, परंतु पाहून न पाहिल्यासारखं झालं, विधी करून न केल्यासारखं झालेलं आहे. परंतु मुलीनी जसं स्वामींना लांबूनच पाहिलं, ती वेदली, ती आली. पण आई काय करते, आई स्वामींना बघून आतमध्ये देवळामध्ये जाते आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या देवतेची कुठली प्रतिमा आहे, या मंदिरामध्ये कुठली देवता आहे, हिचं नाव काय आहे ते बघण्यामध्ये ती व्यस्त राहते. आणि मुलगी काय करते आहे, परमेश्वराचं, आमच्या स्वामींचं दर्शन घेते आहे. ती आई जी आहे ती आतमध्ये त्या देवतेचं दर्शन घेऊन बाहेर येते आणि ती आई त्या मुलीला म्हणते,
हाओ देव पहावया आलीसी परी देव पाहासीची ना. बघा कसं आहे. ती म्हणते अगं तू देव बघण्यासाठी आलीस ना इथे, मग तू देव तर बघितलाच नाही आतमध्ये जाऊन. पण देव कुठे बसलेत? देव कुठे बसलेले आहेत? पटीशाळेमध्ये बसलेले आहेत. देव बाहेर बसलेले आहेत. परंतु तिने देवाला बघितलं. आली देव बघायलाच, परंतु तिने काही देवाला बघितलं नाही. पण तिच्या मुलीने ती देव बघायलाच आली आणि ती देवालाच बघते आहे. दृष्टीचा फरक आहे. आमच्या स्वामींना कोणी चोर म्हणून पकडून नेतं, त्यांना स्वामी दिसत नाहीत का? दिसतात, परंतु त्यांची दृष्टी वेगळी आहे. परंतु जो अधिकारी येतो आणि तो जेव्हा स्वामींना पाहतो त्याची दृष्टी वेगळी. अरे ते म्हणजे हे तर स्वामी आहेत, गोसावी आहेत, ह्यांना कसं काय पकडलं? एका सैनिकाने स्वामींना धक्का दिला, भिक्षांना खाली पडलं, त्याची सुद्धा दृष्टी आहे, त्यांनी बघितलं नाही का स्वामींना? परंतु त्या पालखीतला जो अधिकारी आहे तो जेव्हा उतरून त्यांनी स्वामींना बघितलं तेव्हा त्याची दृष्टी वेगळी. अरे ते म्हणतात अरे कसं कोणी धक्का मारला? ते गोसावी स्वामी आहेत, स्वामींना विनंती ते करतात. म्हणजे दृष्टीमध्ये फरक आहे. आपली दृष्टीमध्ये दोष असेल तर आपण तो घालवला पाहिजे. दोषदृष्टी असेल आपली तर ती आपण घालवली पाहिजे. परमेश्वर ओळखता आला पाहिजे आपल्याला. तुम्ही म्हणाल की आम्ही तर देवाला ओळखतो, आम्ही उपदेशी आहोत, आम्ही सगळे विधिविधान करतो, अनेक पिढ्यांचे आम्ही, अनेक वर्षांचे आम्ही उपदेशी आहोत. परंतु आपल्याला देव कळलेला आहे का? खरंच प्रश्न आहे बरं का. आपण देवाला काय समजतो नेमकं? परमेश्वर म्हणजे नेमकं काय? आपण एखाद्याने जर का विचारलं परमेश्वर म्हणजे नेमकं काय, तर त्याचं उत्तर आपल्याला समर्पकपणे देता आलं पाहिजे. जो परमेश्वर माईम भट्टांनी ओळखला, जो परमेश्वर भटोबासांनी, बाईसांनी, महादाईसांनी ओळखला, तो परमेश्वर आपल्याला ओळखता येईल का? जो परमेश्वर त्या सन्निधानातल्या महादेव भक्तांनी ओळखला, म्हणजे आधी त्यांची दृष्टी वेगळी होती, परंतु जेव्हा त्यांची आणि स्वामींची दृष्टी आणि कृपादृष्टी एकत्र झालेली आहे तेव्हा त्यांची दृष्टी बदललेली आहे. आत्ता ते परमेश्वराला ओळखायला लागले. आमच्या माहीम भट्ट जे होते त्यांनी काय आमच्या स्वामींना ओळखलेलं नव्हतं, परंतु जेव्हा त्यांची दृष्टी एक वेगळ्या पद्धतीची झाली, बोधपूर्वक त्यांची जेव्हा दृष्टी झालेली आहे, बोध झाल्यानंतर जे बघणं आहे त्यांचं आता ते वेगळं आहे. म्हणजे या दृष्टीमध्ये बाईसांनी जे स्वामींना पाहिलेलं आहे ती दृष्टी वेगळी आहे, परंतु तिसऱ्या दिवशी प्रेम संचार झाल्यानंतर आता बाईसा जे स्वामींना बघतात ती दृष्टी वेगळी आहे, ती अनुकूल दृष्टी आहे. आत्ता ते परमेश्वराला ओळखायला लागले. परमेश्वराला ओळखणं हा प्रकार एक वेगळा आहे. परमेश्वराच्या धर्मात राहणं, परमेश्वराने सांगितलेलं करणं हा एक प्रकार वेगळा आहे आणि वास्तविक परमेश्वराला आपण ओळखणं हा एक प्रकार वेगळा आहे. ज्या दिवशी आपण परमेश्वराला ओळखू त्यावेळी आपले दोष जे आहेत ना ते क्षणार्धात तिथेच गळून पडतील. आपल्यातले अनेक जे अयोग्यता आहेत त्या ठिकाणी योग्यतेमध्ये बदलून जातील. आपले अनधिकार आहेत ते अधिकारामध्ये बदलत राहतील. म्हणजे आपल्याकडे जेवढे काही दोष आहेत ते गुणांमध्ये बदलतील किंवा ती प्रक्रिया जी आहे ती चालू व्हायला लागेल. आणि म्हणून परमेश्वराला ओळखण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सोपी गोष्ट आहे. लीळेच्या माध्यमातून आपल्याला ओळखता येणार आहे परमेश्वर. फक्त परमेश्वराला त्या दृष्टीने आपल्याला बघता आलं पाहिजे. बहुतांशी लोक काय करत असतात की परमेश्वराला काय समजलेलं आहे त्यांनी, एखादं संकट आलं की एक विडा घेऊन यायचा आणि देवाला सांगायचं की देवा हे आमचं काम करा, मग आम्ही तुम्हाला पुरणपोळीचा नाही तर बासुंदीचा उपहार आम्ही तुम्हाला देऊ. काय समजले आपण परमेश्वराला? याची कामं कोणाला सांगतो आपण? तुम्ही जर का आमचं एवढं काम केलं तर त्याच्या बदलीत आम्ही तुम्हाला एवढं पैसे देऊ. आधीच्या काळामध्ये काय होतं, पैशाचा व्यवहार नसायचा. तुम्ही आमचं एवढं काम केलं तर एवढं धान्य आम्ही तुम्हाला देऊ किंवा एक टायमाचं जेवण आम्ही तुम्हाला देऊ. बरोबर? तोच व्यवहार आपण देवाशी करतोय. म्हणजे आपण देवाला ओळखलं का? तुम्ही लीळा आठवा. तुम्हाला लीळा आठवल्यानंतर तुम्हाला कळेल की आमच्या स्वामींनी भर तापामध्ये भटोबासांना कुठे पाठवलं? नेवाशाला पाठवलं. भटोबासांनी एक सुद्धा तक्रार केली का स्वामींकडे? स्वामींना विडा व्हायला का की माझा ताप जाऊ द्या? किंवा स्वामींना सांगितलं का त्यांनी की माझं तापासंदर्भात मला काहीतरी औषधं द्या किंवा माझा ताप तुमच्या कृपादृष्टीने घालवा? लीळाचरित्रामध्ये एक तरी वाक्य आहे का? त्या लीळेमध्ये एकही वाक्य नाहीये. काहीही मागितलं नाही.
स्वामींनाही माहिती आहे ते भर तापामध्ये आहेत आणि त्यांना स्वतःलाही माहिती आहे मी खूप तापामध्ये आहे. परंतु दोघांचा काय करार चालू होता, देवाचा आणि भक्ताचा, ते त्यांनाच माहिती. स्वामींनी सुद्धा भर तापात पाठवलं आणि त्यांनी सुद्धा कबूल झाले. कुठली तक्रार नाही, काय नाही, स्वामींकडे काही मागणे नाही. परंतु परमेश्वराची कृपादृष्टी जर का तुमच्यावर झाली एकदा, की तुमचे हे लहान सहान ताप काय, तर त्रिताप जे आहेत, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, जे काही ताप असतील सगळंच परमेश्वर घालवणार आहे. कृपादृष्टी तेच कार्य करणार आहे. आपण काय करतो, छोट्या मोठ्या गोष्टी मागतोय, परंतु आपल्याला मोठी गोष्ट मागता आली पाहिजे देवाकडे. आणि म्हणून या ठिकाणी आपली दृष्टी जी आहे, आपली दृष्टी अशा पद्धतीची झाली पाहिजे, गुणदृष्टी झाली पाहिजे की ज्याच्यातनं आपल्याला परमेश्वर ओळखता आला पाहिजे. या ठिकाणी लेकीने तर परमेश्वराला ओळखलंय, पण मातेने काही अजून ओळखलेलं नाही. आणि ती म्हणते की तू देव बघण्यासाठी आलीस, परंतु काही देव बघितलाच नाही, तू इथेच बाहेर थांबलेली आहेस. परंतु ती मुलगी जी आहे ते उगीची होती, ती काहीच बोलली नाही आईसोबत, ती गप्प आहे. माता म्हटले चाल गे जाऊ. म्हणजे एकदा जर का देवाचं दर्शन तुम्हाला व्हायला लागलं, त्या दर्शनातनं जर का तुम्हाला आनंद व्हायला लागला, स्मरणातनं जर का तुम्हाला आनंद व्हायला लागला, तर तुमच्या आसपास किती लोक तुमच्या सोबत जरी काही बोलत असले तरी तुम्ही त्यांच्याशी बोलणार नाही. त्याला तुम्ही अन्य वार्तेचं ते उत्तर तुम्ही त्यांना देणार नाही. त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संवाद तुम्ही साधणार नाही, कारण की तुम्ही आता ईश्वराशी संवाद साधलेला आहे, त्यांच्या त्या आनंदाशी संवाद साधलेला आहे. हे व्यसन जर का एकदा तुम्हाला लागलं, परमेश्वराचा आनंद घ्यायचा आणि तोही परमेश्वराने सांगितलेल्या विधीच्या माध्यमातनं, हे एकदा व्यसन लागलं की इतर सगळेच व्यसनं आपले आपोआपच तुटत राहतील. तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये रस राहणार नाही. याचं वचन स्वामींनी सांगितलं की जाणत्या विखो सुखाते नेदी. एकदा तुम्ही जाणायला लागले की मग तुम्हाला इतर कुठल्याही जीवदेवता प्रपंचापैकीच्या कुठल्याही कार्यात सुख राहणार नाही, आनंद येणार नाही त्याच्यातनं. आत्ता आपल्याला तो येत असेल तर समजायचं आपण जाणते नाही आहोत. आणि जर का आपल्याला त्यामध्ये सुख वाटत नसेल, इतर गोष्टींमध्ये परमेश्वरामध्येच आपल्याला आनंद सुख वाटत असेल, तर समजायचं की कुठेतरी आपल्यामध्ये थोडं आचरण उतरतं आहे. आणि मग ती आई म्हणते चाल गे जाओ लेकी बैसली होती. चल लवकर चल, आपल्याला जायचं आहे. पण मुलगी जी आहे तिथेच स्वामींच्या समोर बसलेली आहे. ते निरोदे उठली. परंतु आईच्या अतिच आग्रहामुळे ती इच्छा नसताना सुद्धा ती उठली. स्वामींचं दर्शन तिला घ्यायचं आहे, अजून घ्यायचं आहे, अजून पाहायचं आहे. अजिबात दृष्टी तिची इकडे तिकडे होत नाहीये. प्रथम भेटीमध्ये माहीम भट्टांनी जेव्हा स्वामींना पाहिलं, डोमेग्रामला राजमठामध्ये वेगवेगळ्या अपेक्षा घेऊन आलेले होते. स्वामींना अशा पद्धतीने हरवायचं, हे सांगायचं, ते सांगायचं. परंतु जसं आमचे स्वामी सपूजित आसनी उपविष्ट आहेत आणि स्वामींना त्यांनी जसं पाहिलं आणि पाहिल्यानंतर मागील अवघेची विसरले आणि एकटक बघत राहिले. सोबत आली जी व्यक्ती आहे त्यांना म्हणते चला भटो, जायचं ना आपल्याला. पण भटो माहीम भट्ट त्यांना काहीच उत्तर देत नाही. ते एकटक स्वामींकडे बघत आहेत. परंतु त्यांनी द्यायचं उत्तर जे आहे ते स्वामींनी दिलेलं आहे. स्वामी त्यांना म्हणतात तुम्ही चला पुढे, ते येतील नंतर. या ठिकाणी सुद्धा ह्या मुलीने त्या आईला काहीच उत्तर दिलं नाही. परंतु आईच्या अति आग्रहामुळे इच्छा नसताना तिला काय करावं लागलं, आईसोबत निघावं लागलं. ती उठली तिथून आणि उठता क्षणी काय झालेलं आहे, तैसाची जरू आला, म्हणजे तिला ताप आला. ह्याला काय म्हणतात, विरह ज्वर. कधी कधी लहान मुलं असतात, त्यांना एखादी वस्तू पाहिजे, आपण ती देत नाही, ते रडतात आणि तसेच झोपतात. नंतर आपण 1 तासाने हात लावून बघतो तर त्यांना ताप आलेला असतो. म्हणजे त्यांना त्या वस्तू न भेटल्याचा विरह असतो आणि त्याच्यामुळे त्याचा तो ताप असतो. तशाच प्रकारे आईनी आपल्याला जबरदस्ती या ठिकाणून आपली इच्छा नसताना आपल्याला स्वामींच्या दर्शनापासून वेगळं केलेलं आहे. आणि तो वियोग आणि तो विरह असा तिच्यामध्ये संचरला की तिला जागेवर ताप आला. भोगावतीये गेलीये, स्नान केली, मग घराशी आलिया. आणि तशाच त्या भोगावतीला गेल्या, स्नान केलं, घरी आल्या आणि तशीच ती मुलगी येऊन तशीच झोपली. कारण की ताप आलेला आहे, अशक्तपणा येतो लगेच ताप आला की. आणि तेव्हा अवस्था प्रगटो सरली आणि तो ताप वाढत 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 गेला. जशा अवस्था असतात अशा, म्हणजे ती अवस्था वाढत वाढत मृत्यूकडे जात असते. शेवटची ती अवस्था आहे ती म्हणजे मृत्यू. आणि तो ताप एवढ्या प्रमाणामध्ये वाढला की आईने अनेक उपाय केले, परंतु त्या मुलीचा काही ताप कमी होईना.
तव लेकीसी देह जाय ऐसा जरू आला असे. आईनी पाहिलं की एवढा ताप आहे म्हणजे हिचं देह कदाचित जाऊ शकतं, ही सरू शकते, आणि म्हणून आई चिंतित झाली. मातेची लेकी थोर पडिये. आईला ती मुलीमध्ये अत्यंत जीव होता. ते तियेसी धावाधावी करू लागली. धावाधावी म्हणजे शीतपथ्य उपाय करण्यासाठी ती धावपळ करू लागली. माता पुसले आगे आई तुझं काही काढा पाचन करू. आणि आई विचारते मुलीला की तुझ्यासाठी आता मी काय करू, सगळे तो उपाय झाले, आता मी अजून काय करू. काढा पाचन करू. काढा म्हणजे जे कडवून तयार केलेलं असतं, आपण काढा बनवतो ना, चहापत्ती, त्याच्यामध्ये काहीतरी लवंग, काही सुंठ वगैरे असं करून तो तिखट काढा आपण बनवतो, उष्ण काढा आपण बनवतो. आणि पाचन म्हणजे तो काढा पचण्यासाठी म्हणून जे काय केलं जातं ते. शीतपथ्य. शीतपथ्य म्हणजे काही खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये काही बदल करायचा आहे का, की तापामध्ये काही गोष्टी खाण्यासाठी आवडत नाहीत, आमकं खाऊसं वाटतंय, तमकं खाऊसं वाटतंय, की तापामध्ये जे योग्य असेल ते असं मी काय बनवू का तुझ्यासाठी, काय सुचत नाही. आईला काही सुचत नाही आहे, ती मुलीला विचारते आहे. परंतु मुलगी काय सांगते तिला, आई माझं काही करावे न लगे. ती म्हणते तू काही काळजी करू नको, हे काही औषध पाणी वगैरे काय करायचं नाही. भोग नारायणी जे पुरुष भेटले तया ते आणीसी तरी माझे देह वाचैल. म्हणजे मुळामध्ये जर का आपलं डोकं दुखत असेल तर आपल्याला हेच कळत नाही की आपलं डोकं कशामुळे दुखतंय. आपण सरळ एक पेनकिलर घेतो आणि मोकळे होतो. मुळामध्ये म्हणजे औषध हा काय उपाय नाही आहे बरं का. तुम्हाला त्या आजाराचं कारण करणं हा उपाय आहे. बहुतांशी वेळा आजार एक वेगळा असतो आणि आपण गोळ्या औषधं वेगळ्या घेत राहतो, किंवा आपण प्रॉब्लेम कधी सॉल्व करत नसतो. तो निस्तरता आला पाहिजे आपल्याला की काय नेमकं कशामुळे डोकं दुखतं हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. या ठिकाणी या लीळेमध्ये समस्या का निर्माण झाली, ताप का आला हे त्या मुलीला कळलंय आणि त्याचा उपाय सुद्धा कळलेला आहे. जेव्हा मी आता सांगितलं ना, एकदा तुम्हाला जर का कारण कळलं की त्याचा उपाय त्याच्यामध्येच असतो. म्हणजे तुम्हाला जर का कळलं की ॲसिडिटीमुळे डोकं दुखतंय असं जर का कळलं, तुम्ही किती पेन किलर घेतलं तरी तुमचं डोकं थांबत नाही. मग अशा वेळेस काय करावं लागतं, तुमच्या त्या शरीरामध्ये प्रमाणापेक्षा जे जास्त ॲसिड तयार झालेलं आहे ते पाणी पिऊन ते वमन करावं लागतं. ते जेव्हा ॲसिड पडून जातं दुसऱ्या क्षणाला तुमचं डोकं थांबतं लगेच. म्हणजे कारण कळलं की लगेच उपाय तिथेच असतो. या मुलीला कारण कळलेलं की मला ताप का आला हे कारण तिला कळलं आणि त्याच ठिकाणी काय आहे, तिचा उपाय आहे आणि तो उपाय त्या ठिकाणी तिने केलेला आहे, आईला सांगितलेला आहे. ती म्हणते भोगनारायणी मगाशी ज्या पुरुषांची आपल्याला भेटी झाली त्यांना जर का तू बोलवून आणशील तरच माझं देह वाचेल, एरवी जाईल, नाहीतर माझं जगणं काही शक्य नाही आहे. म्हणजे एवढं काय त्या मुलीला कळलं होतं. म्हणजे ती मुलगी किती अधिकाराची आहे, किती योग्यतेची आहे, किती कणवेची आहे की तिला हे कळत आहे की स्वामी जर का आले तरच मी वाचेन, नाही तर वाचणार नाही. हो का आई, ती म्हणते बरं बरं, आता तो उपाय एक शेवटचा राहिला तो पण करून बघू आपण. मग माये भोगनारायणाशी आली. ती भोगनारायणाच्या त्या देवळामध्ये आली. तव गोसाव्यांशी तेथची आसन असे. आमचे स्वामी तिथेच बसलेले आहेत. का बसलेले आहेत आमचे स्वामी? इकडे तिकडे जाऊ शकतात, परंतु इकडे तिकडे का जातात परमेश्वर? वाडोवाडी गिव सिटी. का बरं? एखादा अधिकारी, कणवेचा जीव, योग्यतेचा जीव भेटतो का म्हणून परमेश्वर शोधत असतात. आता ते इथे आयता चालून आलेला जीव आहे. ही जी मुलगी आहे एवढ्या कणवेची, अधिकाराची आहे की बघता क्षणी वेद संचरला आणि तिथून निघता क्षणी त्याला ताप आला. असं परमेश्वराच्या संदर्भामध्ये एखाद्या जीवाचं क्वचितच होत असतं. आणि म्हणून स्वामी तिथेच बसलेले आहेत की या मुलीची आई मला बोलवायला येईल आणि या मुलीला आपल्या दर्शनाची आवश्यकता पडणार आहे. हे सगळं ठरलेलं आहे. म्हणून आमचे स्वामी कुठेही गेले नाही, तिथेच बसलेले आहेत. आणि गोसाव्यांशी दंडवत के घातले श्रीचरणा लागली. गोसाव्यांपुढे अवघी गोष्टी सांगितली. आईनी सगळं सांगितलं स्वामींपुढे. स्वामी म्हणतात बाई काही म्हणत असा. म्हणतात बरं असं म्हणतात. तिया म्हटले जी जी. स्वामी म्हणतात बरं, म्हणजे इथून दर्शन घेऊन गेला आणि लगेच त्याला ताप आला आणि जीव जाईल असा ताप आहे.
असं म्हणता तुम्ही. आणि ते म्हणतात जी जी हो, गोसावी ते तर बीजे करावे जी, स्वामींनी तिथे चालावं, नाही तर तिचं देह जाईल. आपल्या भेटीची, आपल्या दर्शनाचं उत्कटता तिला लागलेली आहे. स्वामी म्हणतात बाई. आता यावर स्वामींनी हा मासळीचा दृष्टांत सांगितलेला आहे की मासळी असे ते पाणी आणतू वितू वितू जाय. मासळी म्हणजे मासी असते, ती पाणी आणतू वितू वितू जाय म्हणजे पाण्यामध्ये पोहता पोहतात ती वीत वीत जाते, म्हणजे अंडी घालत घालत ती जाते. आणि मागोते तया ते दृष्टी पाहे, मागोते परतोनी म्हणजे मागे वळून, जशी ती अंडी टाकत राहते आणि पुढे पुढे चालत राहते आणि मागे वळून वळून त्या प्रत्येक जी अंडी आहेत त्या प्रत्येकांनी ती आपल्या दृष्टीने बघते. मागोते परतोनी त्या ते दृष्टी पाहे, अमृत कळा असे ते संचरे. कुकडीच्या दृष्टांतामध्ये आपण काय कशाने अमृत कळा संचरे बघितलं? स्पर्शाद्वारे ती पाखवा देते आणि त्या स्पर्शाद्वारे अमृत कळा संचरते. आणि या ठिकाणी मासळीच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की ती दृष्टीने पाहते आणि त्या अंडी जे आहेत त्यांचं संरक्षण असेल किंवा त्याच्यामध्ये जो जीव आहे त्या जीवाचं जे काही अमृत कळा म्हणजे जीवविनी जी काही शक्ती आहे, तो जो काही भाव आहे, ती जी काही आपुलकी आहे, ते जे काही तिचं पाहणं आहे, त्या माध्यमातनं त्या अंतरातल्या त्या अंड्यातल्या त्या जीवाला ती पौष्टिकता मिळते आहे आणि तयातवतीये वाढती आणि त्या माध्यमातनं ती लांबूनच पाहते आणि त्या माध्यमातनं अमृतकळा असे ते संचरे. जसं सूर्य कुठे आहे? सूर्य तिकडे आहे आकाशामध्ये आणि तो तिकडून इकडे बघतो, झाडांकडे बघतो आणि त्या माध्यमातनं झाडं जगत असतात. म्हणजे झाडं जगण्यासाठी नुसतं पाणी असणं महत्त्वाचं नाही, तर सूर्यप्रकाश सुद्धा असला पाहिजे. म्हणजे ते जे काय आहे किरणाच्या माध्यमातनं ती काहीतरी ऊब मिळते आहे आणि त्या माध्यमातनं त्यांची वाढ वृद्धी होते. आपण कवळ्या उन्हामध्ये बसलो तर आपल्याला सुद्धा डी जीवनसत्व मिळतं आहे. म्हणजे नुसतं लांबूनच आहे, काही स्पर्श वगैरे काहीच नाही, म्हणजे त्या माध्यमातून ते मिळत असतं. तसंच हे जर का उदाहरण तुमच्या लक्षात आलं तर तिथे तुम्हाला कळेल की ती मासळी नुसते त्या अंड्यांना पाहते आणि त्या माध्यमातनं आतमधल्या असल्या जीवांना ते जीवविनी शक्ती जी आहे ती मिळत राहते. आता बघा, हा प्रकार आपल्याला माहिती होता कधी? सायन्सने सांगितला कधी हा? मला माहिती नाही सायन्सने सांगितला की नाही सांगितला, परंतु मला याच्यातनं कळलं, स्वामींनी हा आपल्या लक्षात आणून दिला. म्हणजे आमचं ब्रह्मविद्या शास्त्र असं आहे की तुम्हाला ते व्यवहार ज्ञान पण शिकवतं, तुम्हाला इतर शास्त्रसुद्धा त्याच्यातनं लक्षात येतात आणि मुख्यत्वे ब्रह्मविद्या तत्व काय हे सुद्धा त्याच्यातनं येतं. म्हणजे स्वामींनी सांगितलेलं आहे की एक हस्तीचा म्हणजे एक अन्य साधूविषय सांगितलेला आहे की बाबा तो उष्टा पत्रावळीमधलं तो जेवण करतो वगैरे, कडक वैराग्य तो करतो, परंतु त्याला जर का काही तात्विक भाग विचारला, पडलीये म्हैसीये प्रमाण नेणे म्हणजे म्हैस जी झोपलेली आहे तर ती मेली आहे का जिवंत आहे, जर का त्याला विचारलं त्याला सांगता येणार नाही. म्हणजे वास्तविक म्हैसच असं नाही, परंतु लहान सहान गोष्टींविषयी सुद्धा एखादा अन्य साधन करणारा जो साधक आहे तो तत्व सांगूच शकेल असं नाही. परंतु एखादा यतीचा ज्ञानी असेल, तो हस्तीचा गजस्कंदीचा आहे, कनकदंडी विजयमान ऐश्वर्यामध्ये आहे, परंतु जर का त्याच्याकडे ब्रह्मविद्या ज्ञान असेल तर परधर्म म्हणजे परमेश्वराचा धर्म तोच व्यक्ती सांगू शकतो. तत्व जे आहे तो व्यक्ती सांगू शकतो. म्हणजे आम्हाला दोन्ही गोष्टी स्वामींनी सांगितल्या आहेत की व्यवहारामधला भाग कसा आहे आणि ब्रह्मविद्येतला भाग कसा आहे, दोन्हीची वेगळी ओळख स्वामींनी करून दिलेली आहे. आणि म्हणजे या ठिकाणी आम्हाला दोन्ही गोष्टी कळतात. जसं मी अनेक वेळा सांगतो की ब्रह्मविद्या शास्त्र असं आहे की त्याच्यामध्ये सगळंच आहे. आरोग्यशास्त्र आहे, आहारशास्त्र आहे, अर्थशास्त्र सुद्धा आहे. आमच्या स्वामींनी सांगितलं की कुणाचे जर का पैसे पडलेले असतील तर ते आपण उचलू नये. पडीला केवढा आधी करुणी ने घावा, घेऊ नये. जर का प्रत्येकाने जगातल्या प्रत्येक व्यक्तीने जर का हे वचन पालन केलं तर काय होईल? जगातनं भ्रष्टाचार संपून जाईल.
कुणाचे जरी पैसे असतील तर आपण उचलणार नाही, आणि उचलले तरी ते कुणाचे आहेत तिथपर्यंत आपण पोहोचू. कोणालाही विचारलं हे पैसे कोणाचे आहेत, सगळेजण म्हणतील आमचे नाही आहेत बाबा, आमचे नाही आहेत. मग ज्याचे असतील तोच म्हणेल की हो माझे आहेत, अमक्या अमक्या ठिकाणी पडले होते. म्हणजे भ्रष्टाचार, म्हणजे आमच्या स्वामींच्या एका वचनामध्ये पूर्ण जगाचा भ्रष्टाचार संपून जाण्याचं सामर्थ्य आहे. एक वचन जर का पालन केलं तर अर्थशास्त्र याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कुणीच कुणाच्या प्रॉपर्टीची, कुणीच कुणाच्या पैशाची आणि कुणीच कुणाच्या संपत्तीची कधीच अपेक्षा ठेवू नका. तुम्ही पवित्र आणि शुद्ध व्हाल, आणि सगळ्या जगाने जर का हे पालन केलं तर सगळ्या जगातनं भांडण हा प्रकार निघून जाईल. कारण की 90% भांडणं हे प्रॉपर्टी आणि संपत्ती आणि पैशाच्या संदर्भातली चालू आहे. म्हणजे एवढे सगळ्या केसेस जागेवरच बंद होऊन जातील एक वचन जर का स्वामींचं पालन केलं तर. हे सामर्थ्य ब्रह्मविद्येच्या एका वचनामध्ये आहे. तर मग ही आहे अमृत कळा आहे. असे वचन जर का आपण पालन करत गेलो तर आमच्यामध्ये सुद्धा काय होणार आहे, अमृत कळा ज्या आहेत त्या परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावर पडेल, आणि परमेश्वर बघतील की अरे हा एक वचन पालन करतो आहे. परमेश्वर प्रसन्नतेने तुमच्याकडे बघतील, आणि परमेश्वराकडनं जी काही कृपादृष्टीच्या माध्यमातून जी अमृत कळा येते आहे ती तुमच्यामध्ये संचरणार. दुसरं वचन पालन केलं अजून प्रसन्न दृष्टीने बघतील. एक एक वचन जेवढं तुम्ही पालन कराल तेवढ्या वेळेस स्वामी अजून प्रसन्नतेने तुमच्याकडे बघतील. तुम्ही अन्यवार्ता करत आहात, तुमची सवय आहे ती, परंतु तुम्ही आज निश्चय केला की मी आजपासून अन्यवार्ता करणार नाही, आणि तुम्ही ते पालन करत आहात, तर परमेश्वर कृपादृष्टीने बघतील की तुम्ही धर्मवार्ता तर करत नाहीये, परंतु अन्यवार्ता बंद केली म्हणून परमेश्वर कृपादृष्टीने बघतील. ज्या दिवशी तुम्ही धर्मवार्ता सुरू कराल तर अजून कृपादृष्टीने परमेश्वर तुमच्याकडे बघतील. ही परमेश्वराची कृपादृष्टी जी ती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे, परंतु ती पोहोचण्यासाठी आपली पण दृष्टी अनुकूल असणं गरजेचं आहे. म्हणजे साधेला स्वामी काय म्हणतात, जीव ऐसे अधोमुख असती आणि परमेश्वर ऐसे वर पडून पाहती असती. म्हणजे परमेश्वर तर आपल्याला बघतच आहेत. परमेश्वर काय करतायत, आपल्याला बघत आहेत, आत्ताही बघत आहेत. 24 तास आणि 12 महिने परमेश्वराची आपल्याकडे दृष्टी आहे. म्हणजे परमेश्वर आपलं कार्य करत आहेत. स्वामी सांगतात देवे करावे ते केले आणि पुरुषे करावे ते ठेले. जीवाने जे करायचं आहे ते अजून बाकी आहे. मग काय बाकी आहे, वचनाच्या पुढच्या पदामध्ये स्वामी सांगतात की जीव ऐसे अधोमुख असती, परमेश्वर ऐसे वर पडून पाहती असती. परंतु जीव कुठे आहेत, अधोमुख आहेत. एखादा एकू ऐसा वरोती वास पाहिल तर ऐसाची काळी झेल. एखाद्याने जर का अनुकूल दृष्टीने जर का आमच्याकडे पाहिलं, आवडीपूर्वक जर का आमच्याकडे पाहिलं, अपेक्षेने जर का आपण परमेश्वराकडे पाहिलं, तर परमेश्वर म्हणतात की तुम्ही तुमची अधदृष्टी जर का टाकून दिली आणि ऊर्ध्वदृष्टी जर का तुम्ही तिथे प्रगट केली, ती सक्रिय केली तुमची ऊर्ध्वदृष्टी, तर परमेश्वर सांगतात आम्ही लगेच तुम्हाला असं वरच्यावर काढून घेऊ, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तर सारंग पंडितांना केलं ना स्वामींनी, ते पलीकडे होते त्या वळाचे आणि स्वामी अलीकडे निघून आलेले आहेत उडी मारून, आणि त्यांना काही येता येईना, स्थूळ असतील ते उडी कशी मारायची. स्वामींनी श्रीकर पुढे केलेला आहे, त्यांनी हात पुढे केला आणि श्रीकराची काही नखे लागली ना लागली, लगेच ते अलीकडे आले. ते म्हणाले हे काय, काही नखं लागली नाही, काय नाही, बोटात हातात हात पकडला गेला नाही, मी कसं काय आलो इकडे. स्वामी सांगतात येत अनुसराल तर ऐसाची काळी घेईल. साधेला सुद्धा स्वामीने असंच एकदा वर घेतलेलं आहे, काही हाताची बोटं लागली नाही लागली, लगेच वर आल्या साधायचा. म्हणजे इथे सन्मुख दृष्टी जी आहे ती खूप महत्वाची आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे अमृत कळा असे ते संचरे. त्या मासळी, एक मासळी म्हणजे कोण आहे, एक साधारणशी जीव आहे, परंतु ती जेव्हा बघते तेव्हा सुद्धा तिच्यातलं ते मातृत्वामुळे तिचं ते कार्य जे आहे ते प्रगट होतं, आणि त्या पिल्लांपर्यंत ते अंड्यांच्या आतमध्ये जी पिलं आहेत त्यांच्या त्यापर्यंत ते पोहोचतं. तया तवतीये वाढती, आणि त्या माध्यमातून त्यांची वाढ वृद्धी होत असते. हा झाला दृष्टांत. याचा सिद्धांत काय, तैसे परमेश्वराची दृष्टीपासून एका वेद संचरेती. परमेश्वराच्या दृष्टीपासनं याचा सिद्धांत आपण बघतो. हा दृष्टांत स्वामींनी का सांगितला, तुम्हाला पटवून देण्यासाठी सांगितलेलं आहे की एखाद्या सामान्य मासळीच्या बघण्याने जर का त्यांना जीवनशक्ती मिळते आहे,
तिच्या पिलांना, तर साक्षात जेव्हा परमेश्वर आनंद ब्रह्मांडाचे जे मालक आहेत ते परमेश्वर जेव्हा तुमच्याकडे बघतील तेव्हा त्यांच्याकडनं आपल्याला काय मिळणार नाही बरं? सगळंच काय मिळू शकतं. त्यांना जेवढं काय आपल्याला द्यायचं आहे ते सगळं ते आपल्याला देऊ शकतात, परंतु अडतं कुठे? आपण डोळे बंद ठेवलेले आहेत. भिंगरची जर का तुम्ही लीळा घेतली, त्या भिंगरच्या लीळेमध्ये भाईदेव व्यास आणि त्यांचे भाऊ कोण आहेत ते लखुमदेव, हे दोघंही आलेले आहेत. त्यांची माता त्यांना घेऊन आली. ती म्हणते एकाला वेड लागलेलं आहे आणि एकाला पिसं लागलेलं आहे. या दोघांचंही वेड पिसं पण जे आहे ते देवा तुम्ही घालवा. म्हणून ते स्वामींच्या दर्शनार्थ तिथे ती घेऊन आलेली आहे. त्या ठिकाणी जे भाईदेव व्यास होते ते भाईदेव व्यास स्वामींच्या सन्मुख झाले. स्वामींच्या कृपादृष्टीला त्यांनी आपली दृष्टी जी आहे ती अनुकळत्वे त्यांनी स्वामींना पाहिलं, ती भिडवली आणि स्वामींना जे द्यायचं आहे ते स्वामींनी दिलं आणि जे वेडे पण काढून घ्यायचं आहे ते सुद्धा काढून घेतलं आणि ते एकदम व्यवस्थित झाले. आता त्यांना जे वेड लागलं ते कसलं लागलं? परमेश्वराचं वेड लागलं. बाकीचं जे काही वेड होतं ते निघून गेलं आणि परमेश्वराचं वेड लागलं. आणि ते वेड इतकं चांगल्या प्रकारचं वेड होतं. जे व्यवहारातलं जे वेड असतं ना, त्या वेड्याला कोणीही सांभाळत नाही, त्याच्या संपर्कात कोणी राहत नाही, त्याच्या सहवासात कोणी राहत नाही, त्याच्यापासून लांब लांब लोक राहतात, त्याला वेडं म्हणतात. परंतु परमेश्वराचं वेडे पण असं इतकं चांगलं आहे की त्याच्यातनं फक्त चांगलंच निर्माण होत असतं. परमेश्वराचं वेडेपण, परमेश्वराच्या संदर्भातलं जे वेडेपण आहे जीवाचं, त्याच्यातनं फक्त चांगलं निर्माण होत असतं. जगातल्या कुठल्या व्यक्तीला असं वाटलं की आपण जी बोरं स्वामींना देतो आहोत, देवाला देतो आहोत, ती कशी असतील बरं? आपण कधी विचार करतो का? आपण बघतो की फळं घेताना स्वस्त कुठलं पडतंय, ती फळं आपण घेतो. फुलं घेताना स्वस्त कुठली पडतात? कुठली फुलं स्वस्त पडतात? झेंडूची फुलं, जी स्वस्तही मिळतात आणि ना त्याला वास ना गंध सुगंध काहीच नाही. परंतु चाफ्याची फुलं कोणी आणत नाही, कारण की ती महाग असतात, पण ते सुगंधी असतात की नाही. म्हणजे आपण देत असताना आपण हा तरी विचार करतो का की देवाला हे आवडेल का? म्हणजे आपल्याला जर का खाण्यासाठी फळ पाहिजे असेल तर आपण व्यवस्थित बघून आणतो, परंतु विड्यामध्ये जर का द्यायचं असेल तर आपण ते जेवढं वृक्ष मिळेल फळ तेवढं वृक्ष आणतो, जेवढं स्वस्त मिळेल तेवढं स्वस्त आणतो. आपण कधी असा विचार करतो का की देवाला आपल्याला चांगलं देता आलं पाहिजे? आमच्या स्वामींनी एकदा बाईसांना सांगितलं, आज काय भोजन बनवू नका बरं का, आज जे भिक्षांना येईल तेच आम्ही घेणार आहोत. बाईसा म्हणतात ठीक आहे, पण भोजनाची वेळ जवळ येते. आमचे स्वामी तिकडे नदीकडे गेलेले, शिन्नस्थळीकडे, आणि बाईसांना असं वाटतं की बाबा भिक्षांनामध्ये कदाचित शिळी भाकर कोण देतं, कोणी एखादी कडक भाकर देतं, कोणी काय देईल कोणी काय देईल. भात जरी आला तरी तो चांगल्या तांदळाचा नसेल. मग आपण काय करूया, बाकीचं काही बनवायचं नाही पण भात तर चांगला बनवूया. नाही काही खाता आलं तर स्वामी भात तरी खातील, आणि म्हणून ती चांगला भात बनवते आणि ती मडक्यामध्ये तो भात घेऊन येते. पण आमचे स्वामी काय करतात, खडा घेतात एक आणि त्या मडक्यावर मारतात तो भात सगळा, कारण की स्वामींना ते ग्रहण करायचं नाही. त्या दिवशी माझ्या मताने ज्या भिक्षार्थी जे गेलेले आहेत भिक्षेसाठी, त्यांनी जी भिक्षा ते आणणार आहेत त्या दिवशी कदाचित चांगल्या कणवेच्या जीवांकडनं ते भिक्षांना ते आणत आहेत की स्वामींना ते स्वतःलाच ते ग्रहण करायचं आहे. आणि म्हणून कदाचित स्वामी त्यावेळेस दुसरं कुठलंही ग्रहण करायचं नाही अन्न. परंतु बाईसांची अपेक्षा काय आहे, स्वामींना उत्तम देता आलं पाहिजे. भिक्षांना जरी आलं, सगळ्यांचं भिक्षांना एकत्र करायचं आणि त्यातलं स्वामींना, म्हणजे स्वामींना देत असताना चांगले चांगले पदार्थ ते स्वामींना वाढायचे. म्हणजे आपली वृत्ती अशी असली पाहिजे की चांगलं देता आलं पाहिजे. स्वामींनी सांगितलं, तुम्हा बुडी गंगा समान, शिळं म्हणजे गढूळ उदक पाणी आणि स्वच्छ पाणी तुमच्या अर्थाने समान आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये भेदाभेद करत बसायचं नाही. एका साधकाने काय केलं, भटोबासांना गढूळ पाणी दिलं प्यायला. भटोबासांनी ते गढूळ पाणी पिऊन घेतलं आणि मग त्यांना विचारलं, त्यांना सांगितलं की तुम्ही मला गढूळ पाणी कसं काय दिलं बरं?
ते म्हणाले देवानी सांगितलंय तुम्हा बोडी गंगा समान. स्वामींनी हे वचन सांगितलेलं आहे, परंतु लक्षात घ्या कधी कधी वचनाचा अर्थ आणि वास्तविक आचरण याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. भटोबासांनी त्यांना सांगितलं बोडी गंगा समान ते कुणासाठी? स्वतःसाठी. तुम्ही वैयक्तिक तुम्ही बोडी गंगा समान ठेवा, पण पुढीलाला उदक देताना, पाणी प्यायला देताना बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा, पुढीलाला देताना तुम्ही त्याला गढूळ पाणी द्यायचं नाही. म्हणजे बघा वचनाचा वेगळा अर्थ इथे आपल्याला बघायला मिळाला. तो भटोबासांनी आम्हाला तो उकल करून दिला. म्हणजे तुम्ही जेव्हा आचरण करायला लागता तेव्हा तुम्हाला वचनाचे अजून छुपे अर्थ तुम्हाला कळतात, किंवा त्यातले गर्भित अर्थ, ज्याला आपण छुपे म्हणण्यापेक्षा गर्भित अर्थ जे आहेत ते आपल्या तिकडे उपलक्षामध्ये येतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ईश्वराला देत असताना योग्य आणि चांगलंच देता आलं पाहिजे. भाई देवव्यासांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी योग्यच बोरं स्वामींना आणून दिली. मी खूप माता भगिनींच्या बाबतीमध्ये असं बघत असतो की ते जेव्हा काही स्वयंपाक बनवतात, देवाला उपहार वगैरे द्यायचा आहे या हिशोबाने, आणि मग असं होतं की त्यांना जर का सांगितलं की बाबा तुम्ही हे चव घेऊन बघा, बरोबर मीठ तिखट सगळं आहे का, ते म्हणतात नाही आम्ही उपहार दाखवण्याच्या आधी आम्ही खात नाही, आम्ही ते काही चाखून बघणार नाही, कारण उपहार व्हायचा ना देवाला. मग मी त्यांना म्हटलं की आता उपहार दाखवला, आपण असं अपेक्षित धरूया की आपला उपहार परमेश्वर स्वतः येऊन तो ग्रहण करणार आहेत, दुरोणी आंबा अवग्रहण तसं स्वीकारणार आहेत. आता जर का तुम्ही जी डाळ बनवली त्याच्यात मीठच नसेल तर, तुम्ही जी खीर बनवली त्याच्यात साखरच नसेल तर, देवानी तर ग्रहण केलं. कसं ग्रहण केलं? खीर फिक्की खाल्ल्या गेली आणि डाळ जी आहे ती अळणी खाल्ल्या गेली, म्हणजे देवाची व्यवस्था नाही. परंतु जेव्हा आपण पंक्तीला बसणार आहोत त्यावेळी जर का मीठ कमी समजलं की मग मी म्हणेल की अहो मीठ कमी आहे बरं का, मीठ आणा थोडंसं. म्हणजे व्यवस्था कोणाची झाली? आपली व्यवस्था झाली. पण देवाला कसं दिलं गेलं? आळणीच दिलं गेलं ना. म्हणून असं बघा की कधी कधी असं पण होऊ शकतं की तुम्ही एखाद्या अधिकरणाला पण देताना तुम्ही जर का ते चव घेतलेली नसेल, चाखलं नसेल आणि खरोखर त्याच्यात मीठ कमी आहे आणि तुमच्याकडनं ते वाढलं गेलं, ते सुद्धा जेवले, तुमच्या घरातलं कोणीच बसलं नाही जेवायला. घरातलं एखादा माणूस का बसवायचा असतो? पाहुणा माणूस सांगत नाही तर घरातला माणूस तरी सांगेल की मीठ कमी आहे. आणि त्या बाबांनी जर का जेवून घेतलं आणि नंतर मग तुम्ही बसलात आणि मग कळलं अरे मीठच नाही आहे, बाबा तुम्ही आधी का नाही सांगितलं? तर बाबा तुम्हाला सांगणारच नाही, कारण की मिठाचा खडा आधी करून विको सांगितलेला आहे. म्हणजे मला एका ठिकाणी काय झालं, आम्ही सत्संगासाठी गेलो, सत्संगाच्या आधी चहा दिला गेला आणि चहा दिल्यानंतर आता कसं आहे की चहा जो आहे आधीच्या काळामध्ये बशी दिल्या जायची, आताच्या काळामध्ये फक्त कप दिला जातो. मग तो फक्त कपानीच चहा प्यायचा. मग तो कपानी चहा प्यायचा असेल तर तो आधी थंड होऊ द्यावा लागतो. सगळ्यांनी तो चहाचा कप खाली ठेवला. मला आता सत्संग करायचा म्हणजे चहा लवकर घेऊन मला परत लीळाचरित्र सूत्रपाठ काढायचा आहे, विषय बघायचा आहे काय होणार आहे, म्हणून मी लवकर पिण्याच्या दृष्टीने मी चहाचा पहिला घोट घेतला. त्याच्यामध्ये अजिबात साखर नव्हती. आता मी जो आहे मी पूर्ण फिक्का चहा पितो, मीडियम पण चहा पितो आणि पूर्ण गोड चहा पण पितो. मला कसाही चहा दिला तरी मी पितो. मी तो चहा संपवला आणि नंतर मग त्यांच्या घरातल्या लोकांनी बोलता 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 मग त्यांनी सुद्धा चहा घेतला आणि चहामध्ये साखर नाही. त्यांच्या लक्षात आलं. ते मला म्हणाले की बाबा तुम्ही का नाही सांगितलं चहामध्ये साखर नाही आहे? अहो म्हटलं तुम्ही म्हटले ना चहा देताना की बाबा गोड करून घ्या म्हणून, तर गोड करून घेतला मी तो चहा. आता म्हणजे असं होऊ शकतं की आपल्याकडे एखादे कोणी अधिकरणं आलेले असतील किंवा पुढे मागे तुमचा असा योग येऊ शकतो की स्वामी तुमच्याकडे भिक्षेला आले. कोणाकडे आले होते स्वामी भिक्षेला? निळभट्ट भांडारेकरांकडे आलेले होते. अनेक जीवांकडे स्वामी भिक्षेला गेलेले आहेत. परंतु तुमचं जी भाजी असेल तर काय असेल, तो अळणी असेल किंवा काही त्याच्यामध्ये तिखट मीठ कमी असेल, तर मला असं वाटतं बरं का की भोजन बनवण्यासाठी ती सूट आहे, पुरुषांना ती सूट नाही. पण जे लोक भोजन बनवतात त्यांना ती सूट आहे की त्यांनी थोडंसं घेऊन ते बघावं की ते तिखट आहे का बरोबर किंवा काय आहे का, ते लक्षात घेतलं पाहिजे.
म्हणजे तसा काही भाव मनामध्ये ठेवायचा नाही की उपहार दाखवल्यानंतरच आम्ही हे करू. तुमची जर का भावना असेल देवाने हे स्वीकारावं, तर देवासाठी जो काही ताट आपण उपहार समोर ठेवतो आहोत ते सगळे पदार्थ कसे असले पाहिजेत, मिठाने प्रमाणयुक्त मीठ त्याच्यामध्ये पाहिजे, प्रमाणयुक्त साखर त्याच्यामध्ये पाहिजे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बरोबर असल्या पाहिजेत. आणि म्हणून काय अडचण नाही. आणि ह्याचं प्रमाण आपल्याला लिळेचं आहे. भाईदेव व्यासांनी काय केलं, गोड गोड जी बोरं होती ती चाखली त्यांनी, गोड आंबट दोन्ही बोरं त्यांनी बघितली, हे गोड आहे का, आणि मग ते गोड स्वामींसाठी घ्यायचं, आंबट जे आहे ते आपण स्वतः खायचं. म्हणजे हे लिळेचं प्रमाण आपल्याला आहे. देवाला देताना आपल्याला जर का चांगलं द्यायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याची योग्यता अयोग्यता जी आहे ती तपासून बघावी लागेल. या ठिकाणी या माध्यमातनं आपल्याला योग्य जे आहे ते आपल्याला देता येणार आहे. आणि मग या दृष्टांताच्या नंतर जी पुढे आपण लीळा घेणार आहोत, तया तवतीये वाढती तैसे परमेश्वराच्या दृष्टीपासून एका वेद संचरती. म्हणजे परमेश्वराच्या दृष्टीपासून काय होतं, एका वेद संचरती. जसं मासळीने पाहिल्यानंतर ते कार्य जे आहे मासळीच्या दृष्टीतनं तिथपर्यंत पोहोचतंय, तसं परमेश्वर जेव्हा पाहतात तेव्हा परमेश्वराच्या कृपादृष्टीतनं ते कार्य प्रगट होतं. आणि एका वेद संचरती, ज्याच्याकडे परमेश्वर पाहतायत त्याला वेदाचा संचार होतो असं स्वामींनी त्यांना सांगितलं. मग गोसावी विनवणी स्वीकरिली. स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला. त्या मातेच्या वास्तविक विनंती कोणाची होती, ही मातेची नव्हती, ही लेकीची विनंती होती. परमेश्वर त्या मातेसाठी तिथे चाललेले नाही आहेत, त्या लेकीसाठी त्या ठिकाणी चाललेले आहेत. जे अधिकारी जीव असतात त्यांच्यासाठी स्वामी जातात, अनधिकारी जीवांसाठी स्वामी जात नाहीत. म्हणजे स्वामी सारंग पंडितांच्या घरी जात होते, ते सारंग पंडितांसाठी जात नव्हते आणि त्यांच्या बोलवण्याने स्वामी जात नव्हते. तर स्वामी कुणासाठी जात होते, उमाईचा आणि धानाईचा या दोघींसाठी जात होते. कारण की ते दोन्ही एवढ्या अधिकारी होत्या की धानाईचा म्हणते की स्वामी जेव्हा म्हणतात की हे शृंगार कुणासाठी केला, ही कास कोणासाठी तू घातलेली आहेस, तेव्हा ती काय म्हणते, मी हे श्री चांगदेवराव गोसाव्यांकारणे घातलेली आहे, हा शृंगार मी स्वामींसाठी केलेला आहे. सगळे हसतात. सगळ्यांना एखाद्या लहान मुलाने काही उत्तर दिलं की सगळे हसतात. सगळेजण हसले, आमचे स्वामीसुद्धा हसले. पण बाकीचे वेगळ्या हिशोबाने कौतुकाने हसले असतील, परंतु आमचे स्वामी जे हसले ते प्रसन्नतेने हसले की ही जी व्यक्ती जे काही बोलते आहे यांचा शृंगार आणि यांचे जे कपडे घालण्याचं जे काही त्यांनी विशिष्ट प्रकारे कपडे घातलेले आहेत हे कुणासाठी घातलेत, त्यांनी परमेश्वरासाठी म्हणून घातलेले आहेत. आणि म्हणून पुढे याचं काय फलित होणार आहे, याचा जे काही पुढे काय क्रिया घडणार आहे सगळं स्वामींना माहिती आहे. आमचे स्वामी प्रसन्नतेने हसले आणि भविष्य काळामध्ये उमाईचा आणि धानाईचा या दोघींनीही सारंग पंडित गतप्राण झाल्यानंतर त्यांनी लगेचच भटोबासांकडे जाऊन त्यांनी अनुसरण घेतलं. भटोबास त्या ठिकाणी आहेत. म्हणजे जेव्हा त्यांनी भटोबासांनी हे ऐकलेलंच असेल की स्वामींनी विचारलं हे कास कोणाकारणे घातली, हे शृंगार कोणाकारणे केला, तेव्हा तिने स्वामींचं नाव सांगितलं. आणि आज प्रत्यक्ष रूपाने धानाईचा उमाईचा तिथे आल्या. धानाईचाने अनुसरण घेतलं, उमाईचाने अनुसरण घेतलं. भटोबास म्हणतात धाईने कास सास केली. ती कधीतरी लहानपणी काहीतरी बोलली होती ते आज ती खरं करून दाखवलेलं आहे. आपण जे शुद्धीवर आणि मोठेपणी जे बोलतो ते सुद्धा आपण खरं करून दाखवण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. उद्यापासून स्मरण चालू करूया, परंतु उद्या काही आपला कधीच येत नाही. धानाईसाने कधीतरी म्हटलं होतं की हे मी स्वामींसाठी शृंगार केलेला आहे, करणार आहे नाही, केलेला आहे. तुम्ही वर्तमान काळामध्ये या. आपण भूतकाळामध्ये आहोत, आपण भविष्य काळामध्ये आहोत. भूतकाळामध्ये म्हणजे आधी मी भरपूर स्मरण केलेलं आहे, भूतकाळ आहे. भविष्य काळ म्हणजे मी उद्यापासून स्मरण चालू करणार आहे. पण वर्तमान काळ तुमचं पाहिजे की मी स्मरण चालू करतो आहे आणि मी केलेलं आहे, हे पाहिजे आपल्याला. ते म्हणतात मी शृंगार स्वामींसाठी केलेला आहे, वर्तमान काळात आहे ती. आणि म्हणून स्वामी त्या ठिकाणी प्रसन्न झालेले आहेत. अशा प्रकारे स्वामी त्या दोघींसाठी म्हणून तिथे जात होते. या ठिकाणी स्वामी त्या मुलीसाठी, त्या लेकीसाठी चाललेले आहेत. आणि मग
स्वामी तिथे गेले. ती मुलगी जिला उठता येत नव्हतं पण स्वामी आलेले आहेत बघून ती कशी बशी उठली. गोसाव्यांची क्षेमालिंगन दिधले, स्वामींची भेट घेतली तिने, गळा भेट घेतली, दंडवत घातले, श्रीचरणा लागली. मग तेही माते ते म्हणितले. तिने आईला सांगितलं. म्हणजे किती कणवेची जीव आहे. या मुलीला सगळंच काय माहिती आहे. ताप कसा आला तोही माहिती आहे, कसा जाईल तोही माहिती आहे, स्वामी आल्यानंतर काय करायचं हे सुद्धा माहिती आहे. म्हणजे हा मागील संस्कार पूर्णपणे चालत येतोय. कधी कधी आम्ही बघतो जे आई वडिलांना गोष्टी कळत नाही धर्मात राहून ते मुलांना कळतात. आम्ही लहान मुलांना लीळा सांगतो की तुम्ही लीळा सांगायची आहे. मग ते लहान मुलं वाघाची सस्याची वगैरे लीळा सांगत बसतात. परंतु आता असं झालं एक विशिष्ट वेळाने परत एखादा कार्यक्रम आला. आम्ही मुलांना सांगितलं बोला आता परत भाषण करायचं, तुम्हाला लीळा सांगायची. त्यांनी आई वडिलांना सांगितलं. आई वडील म्हणतात ठीक आहे ती सस्याची लीळा सांग. मुलं म्हणतात नाही ती लीळा सगळेच सांगतात, आम्हाला अशी लीळा पाहिजे जी आम्ही कधीच ऐकली नाही आणि कधीच कोणी सांगितली नाही आपल्या त्या लहान मुलांनी. आत्ता आई वडिलांची आली ना पंचायत. मग ते म्हणतात या मुलांमुळे आम्हाला काय करावं लागलं, लीळा चरित्र उघडावं लागलं, आम्हाला लीळा शोधाव्या लागल्या. त्या लीळेंचा अर्थ माहिती नाही, त्या लीळा वाचता येत नाही. म्हणजे कुणामुळे आपण लाईनीवर आलो आहोत, लहान मुलांमुळे आपल्याला लीळा वाचण्याची वेळ आली. परंतु आपण आपल्या आवडीपूर्वक लीळा वाचली का कधी नाही. लहान मुलांनी आपल्या लीळा वाचायला भाग पाडलेला आहे. या ठिकाणी या मुलीचे संस्कार तसे आहेत की तिने हा विधी करायला आईला प्रवृत्त केलेला आहे. तिला आईला तयारी करायला सांगितलेली आहे. ती म्हणते आई तू रांधी, तू काय कर स्वामींच्या उपहारासाठी आता स्वयंपाक तयार कर. गोसाव्यान लागी बरवा उपहारू निफजवी, आमच्या स्वामींसाठी चांगल्या प्रकारचं जेवण तू तयार कर. आता माहेरची लोक आल्यानंतर कसं बनवते तसंच जेवण आता स्वामींसाठी बनवायचं आहे. मी गोसाव्यांशी मर्दना देईन, आणि मी स्वतः काय करेल स्वामींना मर्दना देईल. म्हणजे मॉलिश ज्याला म्हणतात तेल लावून वगैरे ते मी स्वामींना स्वतः देईन. मग तेही गोसाव्यांशी पडदणी दिदली. पडदणी म्हणजे आंघोळीच्या आधी जे वस्त्र नेसायला देतात त्याला पडदणी असं म्हणतात, ते स्वामींना दिलं. मर्दना दिदली, आणि ती स्वामींचं मर्दना द्यायला लागली, मॉलिश करायला लागली श्रीमूर्तीचं. जवजव मर्दना देती तवतव जरू काढे. जसं जसं ती जोर लावत होती तसा तिचा ज्वर निघत होता. जेवढं ती कष्ट घेत होती, जेवढ्या आवडीपूर्वक ती मर्दना देत होती, तेवढ्या प्रमाणामध्ये तिचा जो ज्वर आहे म्हणजे ताप आहे तो हळूहळू कमी कमी होत गेला. मादने झाले. मग स्वामींचं स्नान झालं, पूजा झाली, स्वामींचं यथोचित पूजन त्या मुलीने केलेलं आहे. स्वामींच्या भोजनासाठी जे काही पदार्थ बनवलेले आहेत ते ताटामध्ये वाढल्या गेले. ते आरोवण्याचं ताट स्वामींपुढे ठेवल्या गेलं. गुळा झाला, विडा झाला. स्वामींचं भोजन झाल्यानंतर गुळणा झालेला आहे, विडा झालेला आहे. इथे आरोग्यशास्त्र मी सांगत असतो की आमचे स्वामी म्हणजे लीळाचरित्र जर का तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला डॉक्टरनी सांगायची गरज नाही की जेवल्यानंतर दात घासा म्हणून. तुम्ही लीळा चरित्र जर का वाचत असाल तर इथेच तुम्हाला दातांचं आरोग्य कळेल की आमचे स्वामी भोजन झाल्यानंतर गुळणा करत होते. तुम्ही जर का सकाळचा पूजा जर वाचला तर तुम्हाला कळेल की आमचे स्वामी रोज दंत धावन करत होते, रोज दात घासत होते. आणि ते वेगवेगळ्या काड्या, कधी लिंबाची काडी, कधी बोरीची काडी, कधी बाबळीची काडी, त्याच्याने दात घासल्या जायचे. आणि दुसऱ्या एका काडीने काय केलं जायचं, जिव्हामळ आखर किती म्हणजे जीभ घासल्या जायची. त्याच्यावर जो मळांचा थर, अन्नाचा थर असं साचलेला असेल तो काढला जायचा. हे जर का लीळाचरित्रातले ह्या जरी गोष्टी वाचल्या तरी आपल्याला त्याच्यातनं आरोग्यशास्त्र, स्वच्छताशास्त्र काय असतं हे त्याच्यातनंच आपल्याला कळणार आहे. आणि मग आपण प्रसादू घेतला. स्वामींच्या ताटामध्ये जी उचिष्ट प्रसाद स्वामींनी ठेवलेला होता तो तिने स्वतः ग्रहण केला. मग गोसावी बाजे सुपतीवरी पहुड स्वीकरीला. आमचे स्वामींनी तिथेच वामकुक्षी घेतलेली आहे. पहुड स्वीकरीला, उपहूड झाला. नंतर स्वामी उपहूड झाला. पहुड म्हणजे काय, झोपणे, आणि उपहूड म्हणजे काय, उठणे. तेही चरणक्षाळन केले. मग गोसाई भोग नारायणा बीजे केले. आणि स्वामी निघायच्या आधी सुद्धा तिने परत काय केलेलं आहे, स्वामींचे श्रीचरण प्रक्षाळन केले. आणि मग स्वामी भोगनारायणाकडे परत गेलेले आहेत. अशा प्रकारे या ज्वर आलेल्या, ताप आलेल्या मुलीने
कशामुळे ताप आलेला होता? देवामुळेच ताप आलेला आहे. म्हणजे त्याचा उपाय पण कोण आहे? देवच आहे. मग इतर कशाने तो उपाय तो होणार नाहीये. या ठिकाणी या मुलीने सगळा जो विधी आहे तो यथोचित स्वामींच्या ठिकाणी समर्पित केला आणि त्याचा तापही गेला. आता याचा सिद्धांत काय आहे ना? तैसे परमेश्वराच्या दृष्टीपासून एका वेद संचरती. आमच्या स्वामींच्या किंवा परमेश्वर अवताराच्या दृष्टीपासून, म्हणजे जर का परमेश्वराने कुणाकडे अवलोकन केलं तर त्यांच्या पाहण्यानेच एका वेद संचरती. एका म्हणजे एकाला, सगळ्यांना नाही बरं का. तुम्ही म्हणाल की देव स्वामी बसलेले सगळ्यांकडे बघितलं सगळ्यांना वेद होईल का? नाही. त्याच्यातल्या एखाद्याला नाही होणार, कारण की तो अनधिकारी असेल, अनुकूल नसेल, प्रतिकूल असेल तर त्याला कदाचित होऊ शकणार नाही. परमेश्वराचा मनोधर्म असेल त्यालाही होऊ शकतो, नाही तर होणारही नाही. परंतु इथे काय म्हटलं? एका वेद संचरती. एका म्हणजे तोच ज्याचं कणव आहे, अधिकार, योग्यता आहे, त्यालाच वेद उत्पन्न होऊ शकतो, सगळ्यांना होणार नाही. आमच्या स्वामींची नावं अनेकांनी ऐकलेली होती, परंतु प्रत्येकालाच वेद उत्पन्न झाला असं नाही. पण आमच्या भटोबासांनी जेव्हा स्वामींचं प्रथम वेळी नाव ऐकलं दादोसांच्या मुखातनं आणि लगेच त्यांना वेद झाला. आपल्याला झालं कधी असं? आपण दिवसभरात किती जरी नाव घेतलं तरी आपल्याला देवाचा वेदच निर्माण होत नाही. आपल्याला काय होतं? झोप निर्माण होते. बघा, तुम्ही गाठी घेऊन बसा आणि एक नाम स्मरण करा. किती 15 गाठ्या जरी स्मरण केलं तरी आपल्याला देवाचा वेद उत्पन्न होत नाही. पण आपण कुठे वेधलेलो असतो? घड्याळाकडे वेधलेलो असतो की कधी संपेल स्मरण, कधी संपेल प्रवचन, आपण तिकडे वेधलेलो असतो. त्याच्यामुळे ईश्वराचा वेध होणे हा प्रकार आपल्या बाबतीने घडणं म्हणजे दुरापास्त आहे. आणि म्हणून इथे सांगितलं एका वेद संचरती. आपण ती योग्यता तयार केली पाहिजे की देवाचं नाव घेतल्यानंतर एकदम वेड लागलं पाहिजे, वेदच झाला पाहिजे आपल्याला. आता असा वेद कोणाकोणाला झाला? म्हणून द्राष्टांतिक ज्यांनी लिहिलंय त्या केशराज बासांनी आपल्याला त्याची प्रमाणं दिली की जैसे भक्तासी माधव भक्त आहेत ना, त्यांनी स्वामींना अनेक वेळा पाहिलं, स्वामींना घरी त्यांनी आणलेलं आहे, सगळं सेवादास्य चालू आहे, सगळं आहे, परंतु स्वामींचा काही वेद त्यांना तसा पाहिजे तसा नाही आहे. परंतु जेव्हा ते स्वामींवर शस्त्र उगारून येतात आणि जेव्हा स्वामींच्या श्रीमुखावरचं जे वस्त्र आहे ते बाजूला होतं आणि स्वामींची कृपादृष्टी आणि त्यांची दृष्टी एकत्र होते आणि परमेश्वर काय करतात? लगेच त्यांना प्रेमशक्तीचा, भक्ती साधनेचा संचार करून टाकतात आणि लगेच त्यांना वेदाचा संचार होतो, म्हणजे त्या भक्ती साधनेचा संचार होतो आणि त्या ठिकाणी लगेच त्यांच्यामध्ये बदल होऊन जातो. ते कोण होतात? सामान्य जीव असतात तर ते कोण होतात? भक्त होतात, भक्तराज होतात ते. त्याच्यानंतर बाईसासी. आमच्या बाईसा ज्या आहेत, स्वामींनी त्र्यंबकेश्वरला जाऊ नये म्हणून बाईसा स्वामींना थांबवत आहेत. म्हणजे ही लीळा जी आहे किंवा हा जो प्रकार आहे बाईसांचा, हा लक्षातच येत नाही आपल्या. बाईसा स्वामींना आग्रह करतात की तुम्ही जाऊ नका, महात्म्यासी येथेची त्र्यंबक, कुठे त्र्यंबकला जायची गरज नाही, सगळं पैठणमध्येच आहे, तुम्ही जाऊ नका जाऊ नका म्हणून स्वामींना भरपूर आग्रह करणारी बाईसा. परंतु स्वामी त्यांच्या गुंफेमध्ये आल्यानंतर पाय पुसणे, ते दुधी करट्यामध्ये शिळं अन्न पाणी भात स्वामींना खाऊ घालणे, हा एक विरोधाभास दिसतो. म्हणजे एकीकडे आग्रह थांबण्यासाठी आणि एकीकडे अशा प्रकारची स्वामींना अपमानास्पद वागणूक देणे, म्हणजे दोन्ही गोष्टी विरोधाभास आहेत. परंतु कुठेतरी काहीतरी आहे, जोडलेलं आहे बाईसांनी. म्हणजे कधी जोडलेलं आहे? पूर्वी त्यांनी काहीतरी ईश्वर सेवा केलेली आहे, ते पूर्वी त्यांनी ते जोडून ठेवलेलं आहे. आणि अशा या बाईसा तिसऱ्या दिवशी जेव्हा स्वामी बसलेले आहेत पाय पुसण्यावर आणि बाईसा उंच आसनावर बसलेल्या आहेत, स्वामी बाईसांना पाहतात, बाईसा स्वामींना पाहतात. स्वामींची कृपादृष्टी आहे परंतु बाईसांची अनुकूल दृष्टी नाही आहे. बाईसा इकडे तिकडे पाहतात, स्वामींच्या दृष्टीला दृष्टी भिडवत नाही. परत स्वामी पाहतात, परत काही कृपादृष्टीला बाईचा दृष्टी भिडवत नाही, परत डोळे खाली करून घेतात बाईसा आणि तिसऱ्या वेळा स्वामी परत पाहतात कृपादृष्टीने. आता खूपशी अयोग्यता आणि अडथळे बाईसांचे नासून गेलेले आहेत. आता प्रेमदान द्यावं अशी योग्यता बाईसांची तयार झालेली आहे आणि अशा वेळेस स्वामी परत तिसऱ्या वेळा कृपादृष्टीने पाहतात आणि बाईसा अनुकूल दृष्टीने स्वामींना पाहतात. आता अनुकूल दृष्टी जेव्हा असते तेव्हा ग्रहणताही असते, ग्रहण करण्याचा भाव असतो त्याच्यामध्ये.
आणि तो भाव आता बाईसांमध्ये आहे. आणि आमच्या स्वामींनी लगेच दृष्टी मिनल्या खेवी स्वामींनी काय केलेलं आहे, लगेच प्रेमशक्ती भक्ती साधनेचा संचार केला. बाईसांनी सुद्धा तो स्वीकार म्हणजे घेतला गेलेला आहे. म्हणजे तो अनुकूल भाव आहे म्हणून तो बरोबर त्यांच्यामध्ये तो संचरला. आणि लगेच बाईसा उंच आसनावर होत्या त्या खाली आल्या, स्वामींच्या समोर गडबडा लोळल्या, प्रायश्चित केलं, दुःख केलं, रडल्या. म्हणजे परमेश्वराच्या दृष्टीपासून एका वेद संचरती आमच्या स्वामींनी कृपादृष्टीने पाहिलं. आणि बाईसा 3 दिवस स्वामींचा अपमान करणारा बाईसा एकाएकी कृपादृष्टीचा संचार झाल्यानंतर, कृपादृष्टीच्या माध्यमातून भक्तीचा संचार झाल्यानंतर एकदम वेधल्या गेल्या. त्या इतक्या वेधल्या गेल्या की शेवटच्या क्षणापर्यंत बाईसा स्वामींच्या चिंतनामध्ये होत्या. जेव्हा कळलं की स्वामी गेले, खोटी बातमी होती, परंतु बाईसांनी काय केलं, स्वतःला त्या पाण्यामध्ये लोटून दिलं आणि ईश्वराच्या स्वरूपामध्ये त्या समर्पित झाल्या. माझ्या दृष्टीने त्या पाण्यामध्ये त्यांनी उडी मारली नाही, ते पाणी नव्हतं, ते स्वरूप होतं, ईश्वराचं स्वरूप आहे ते, त्या स्वरूपात त्यांनी उडी मारली. म्हणजे एक आपण अशा प्रकारची कल्पना करू शकतो. आमच्यासाठी ते पाणी आहे. जर का मोठा पाऊस पडत असेल तर आपण पोथीला जातच नाही, कारण आपल्यासाठी ते काय आहे, पाणी आहे, आपण त्याच्यात उडीच घेणार नाही. परंतु बाईसा जे आहेत, बाईसांना काय करायचं, स्वतःला विलीन करून घ्यायचं आहे. कशामध्ये विलीन करायचं, परमेश्वरामध्ये विलीन करायचं आहे. आधीच तर ते आहेतच, अजून विलीन करायचं आहे, परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे. आणि म्हणून त्यांनी त्या पाण्यामध्ये नव्हे, त्या स्वरूपामध्ये उडी घेतलेली आहे. अशा प्रकारे बाईसांना सुद्धा स्वामींनी पाहिल्यानंतर त्यांना वेदशक्तीचा संचार झाला. निधिवासाची सवेसी म्हणजे नेवाशाला, दिवाळीचा सण आहे, सगळेजण आलेले आहेत. गावातले सगळे जे लोक आहेत ते कसे आलेले आहेत, सजून नटून वगैरे आलेले आहेत, आंघोळ पांघोळ करून, काही सुगंधी अत्तर वगैरे लावून आलेले आहेत. टिळा तांबूळ आहे, मुखामध्ये तांबूळ, कपाळाला टिळा आहे, हे सगळं तयारीमध्ये आलेले आहेत लोक. आणि स्वामींच्या सन्निधानातले जे भक्त आहेत ते बिचारे आपले मळके कपडे, फाटके कपडे वगैरे आहेत, काही आंघोळ पांघोळ नाही, उठणं वगैरे काय नाही, ते साधे असे आपले बसलेले आहेत. गावातले लोक जे आहेत ते गावातले लोक स्वतःला एकदम काहीतरी प्रतिष्ठित समजतात की आमचे कपडे चांगले, आम्ही एकदम चांगल्या पद्धतीत आलेलो आहोत. आणि हे कोण बसलेले आहेत बघा. आपण जर का चांगले कपडे घातलेले असतील ना, तर आपल्याला मळके कपडे घातलेल्यांपासून आपण आवर्जून असं लांब लांब राहण्याचा प्रयत्न करतो. कोण आहेत, आपण अशा वेगळ्या दृष्टीने बघतो त्यांना. मग ते गावातले लोक त्या पद्धतीने बघत होते सन्निधानातल्या भक्तांना. आणि सन्निधानातले भक्त सुद्धा थोडे संकोचत होते. त्यांना वाटत होते की बघा एवढा मोठा सण आहे, हे सगळे लोक स्वामींच्या सन्निधानी आले, गावातले लोक सजून नटून व्यवस्थित आले, आणि आपण बघा कसे आहोत. आपला स्वामींना उपद्रव होत असेल कदाचित, आपल्या अंगाचा वास येत असेल कदाचित, असा भाव कुठेतरी त्यांच्या मनामध्ये पण आला असावा. लीळाचरित्रामध्ये नाही आहे. परंतु स्वामींच्या उपलक्षात आल्यानंतर स्वामींनी काय केलं, त्या संपूर्ण भक्तजनांची जी सभा बसलेली आहे त्या संपूर्ण समूहाकडे स्वामींनी कृपादृष्टीने अवलोकन केलं. चांगले कपडे घातले, अत्तर लावलं आणि सगळं काय तुम्ही सजून नटून आले म्हणजे काय आनंद असतो अशातला काय भाग नाही बरं का. उलट चांगले कपडे असले की जास्त टेन्शन वाढतं. म्हणजे कपडे खराब नाही झाले पाहिजे. तुम्ही खूप महागडी चप्पल घालून आलेले आहात म्हणजे तुम्ही आनंदी असता अशातला भाग नाही. तुम्हाला टेन्शन होतं चप्पल कुठे काढायची, कोणी नेणार तर नाही, त्याचं एक टेन्शन राहतं. म्हणजे तुम्ही जेवढं चांगलं आणि भारी काहीतरी घालून याल तेवढं तुम्हाला दुःखच असतं. परमेश्वराला हे दाखवायचं आहे तुम्हाला की तुम्ही प्रापंचिक अलंकार असतील, कपडे असतील वगैरे वगैरे हे तुमच्याकडे भरपूर आहेत म्हणजे तुम्ही आनंदी आहात असा नाही. आनंद हा त्याच्यातनं कधीच मिळत नाही. आनंद हा वेगळ्याच गोष्टीतनं मिळत असतो. तो प्रपंचातनं मिळत नाही, तो अध्यात्मातनंच मिळत असतो. तो अध्यात्मातनं घेता जर का आला तरच तुम्ही आनंदी, तरच तुमचे चेहरे एकदम व्यवस्थित असतील. आणि म्हणून बघा, तुम्ही कोणी अधिकरण असतील, कोणी साधू मंडळी आचरणनिष्ठ आहेत, त्यांचा चेहरा तुम्ही जर का बघितला आणि तुमचा चेहरा बघितला, ते ना पावडर लावत नाही काय लावत, आणि आपण हे लाव ते लाव ते लाव, तरी आपला चेहरा जो असतो तो कुठेतरी उदासेल असतो. का बरं असं? कारण की आपल्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी कमीपणा आहे आपल्याला माहिती आहे. आपल्यामध्ये काहीतरी कमीपणा हे आपल्याला माहिती आहे. परंतु ज्यांच्याकडे ब्रह्मविद्या आहे
त्यांचा तो एक आनंद असतो की आज मी 5 लीळा वाचल्या. तुम्हाला जर का तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा असेल, एकदम सोपी गोष्ट आहे. रोजच्या लीळा पाठांतर कराल किंवा लीळा वाचन करा, वचन पाठांतर करा, स्मरण करा. तुम्हाला एक आनंद असेल की आज 5 लीळा पाठ झाल्या आपल्या, आज 10 वचनं पाठ झाली, आज 50 वचनं पाठ झाली आपली एकूण. हा जो आनंद जो आहे तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, कुठलाही मेकअप करायची गरज नाही. तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येईल, तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल. लोक विचारतील का खूप आनंदी दिसत आहात. म्हणजे हे काय आहे? हे ब्रह्मविद्येचं तेज आहे, परमेश्वराने दिलेल्या आनंदाचं हे तेज आहे. आमच्या स्वामींनी कृपादृष्टीने अवलोकन केलं सगळ्यांना आणि सगळ्यांना आनंदाचा संचार झाला जो स्वतः परमेश्वराने दिलेला आहे. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर इतकं तेज आलं की ते गावातले जे लोक सजून नटून आलेले होते ते बघायला लागले की ह्या लोकांनी जुने कपडे घातलेत, मळके कपडे घातलेत, ना आंघोळ पांघोळ, परंतु यांच्या चेहऱ्यावर किती तेज आहे. हे लोक किती समाधानी आहेत. बघा कधी कधी असं असतं की आपण एखाद्याला बघतो आणि तो माणूस एकदम गरीब आहे, परंतु का म्हणतो की आपल्याला काही अडचण नाही, देवाने आपल्याला भरपूर दिलेलं आहे, रोज आम्ही कामाला जातो, जे काही येतं खातो पितो, काही शिल्लक ठेवत नाही, परंतु आनंदी आहे, मुलं समजा कमवतात. हे आपल्याला असं वाटतं की किती आनंदी माणूस आहे. आपल्याला रोज एवढं खायला मिळतंय, परंतु असं वाटतं हे खाल्ल्याने शुगर होईल, हे खाल्ल्याने ॲसिडिटी होईल, हे असं होईल, ते तसं होईल. आपण आपल्या मुलांना अरे उन्हात जाऊ नको रे, अरे मातीत जाऊ नको रे, हे सगळं टेन्शन आपल्याला आहे. आणि एखादा रस्त्याच्या बाजूने खड्डा खणणारे जी लोक असतात त्यांची मुलं तिथेच मातीमध्ये रोडवर खेळत असतात, गाड्यांची धूळ उडते, सगळं काय होतंय, काहीतरी माती तोंडात जाते आहे, परंतु त्यांची मुलं एकदम गुटगुटीत असतात. त्यांना काही ना ऊन वारा पावसाचा काही तमा नाही. आपल्याला असं वाटतं लोक किती सुखी आहेत राव, आपल्याकडे एवढं असून सुद्धा आपण दुःखीच आहोत. म्हणजे हा जो काय भाव आहे इथे या गावातल्या लोकांच्या मनामध्ये आला की स्वामींच्या सन्निधानातल्या भक्तांच्या चेहऱ्यावर किती तेज आहे, पण एकमेकांकडे त्यांनी बघितलं आपल्या कोणाच्याच चेहऱ्यावर एवढं तेज नाही आहे. कारण की ते तेज कशामुळे आलेलं होतं? परमेश्वराच्या दृष्टीपासून, म्हणजे कृपादृष्टीपासून जो आनंद संचारलेला आहे त्याच्यामुळे तो वेद आणि त्याच्यामुळे ते तेज त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं होतं. भारद्वाजासी म्हणजे स्वामी खणेपुरी या गावाला आहेत, मार्गाने बीजे करत आहेत. स्वामींचं जेव्हा आसन त्या ठिकाणी आहे त्यावेळीस तो एक भारद्वाज नावाचा जो पक्षी आहे तो तिथे स्वामींना अवलोकन करत बघत बसलेला आहे. आणि मग जेव्हा स्वामी निघण्यासाठी उठतात, मार्गी बीजे करण्यासाठी निघतात स्वामी, तर तो जो भारद्वाज पक्षी स्वामीच्या जवळ बसलेला असतो काही अंतरावर, तो उडून काय करतो, अजून पुढे जाऊन बसतो. आणि स्वामी चालतात परत तो उडून अजून पुढे जाऊन बसतो. स्वामींचं त्यांच्याकडे लक्ष आहे, स्वामींनी त्यांना कृपादृष्टीने अवलोकन केलेलं आहे, तो वेधल्या गेला स्वामींकडे. अनेक पक्षी स्वामींना बघत होते पण सगळेच काही वेधले नाही. हे वेधले, हे कणवेचे असतील आणि ते वेधले गेले. स्वामींना पाहत स्वामी सोबतच्या भक्तजनांना म्हणतात की पुण्य महात्म्य हो, तुम्हाला माहिती आहे का हा पक्षी कुठून येतो आहे? तर म्हणतात जी मगाशी आपण जिथे आसनस्थ होता तिथून हा पक्षी आपल्याला बघत येतो आहे. म्हणजे अशा प्रकारे परमेश्वर आपल्या कृपादृष्टीने जीवाला अवलोकन करतात आणि त्या माध्यमातून जीवाला वेदाचा संचार होतो आणि जीव ईश्वराकडे वेधल्या जातात आणि वेदामुळे आवडी निर्माण होते आणि आवडीमुळे तुमच्या प्रत्येक विधीमध्ये वाढ होत राहते, वृद्धिंगत होत राहतो आपला विधी आणि तेवढं आपण परमेश्वराशी जोडल्या जातो. तर आजच्या या सत्रामध्ये आपण 4थं सत्र आजचं हे झालं आणि त्यामध्ये आपण मासळीचा 5वा दृष्टांत बघितला आणि तत्संदर्भातली पूर्वार्ध 110 क्रमांकाची लीळा पैठणची या ठिकाणी बघितलेली आहे. दंडवत